ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಹರಿ ಓಂ. ಊರ್ಧ್ವಾಭ್ಯಾಂ ಚಾಂತ್ರಮಾಲೇ ತದನುದರಮರಿಂ ಖಡ್ಗಕೇಟೌ ವಹಂತಂ ಬಾಣಂ ಚಾಪಂ ದಧಾನಂ ಮುಸಲಮಪಿ ಗದಾ ಪಾಶಮಪ್ಯಂಕುಶಂ ಚ ಊರ್ವೌ ನಿಕ್ಷಿಪ್ಯ ದೈತ್ಯಂ ತದುದರಕುಹರಂ ಧಾರಯಂತಂ ಚ ದೌರ್ಭ್ಯಾಂ ರಕ್ತಜ್ವಾಲಾಮಯಂ ತಂ ಜ್ವರಸಮರಭಯೇ ಚಿಂತಯೇದುಗ್ರಸಿಂಹಂ ವೈದೇಹೀ ಸಹಿತಂ ಸುರದ್ರುಮತಲೇ ಹೈಮೇ ಮಹಾಮಂಟಪೇ ಮಧ್ಯೆ ಪುಷ್ಪಕಮಾಸನೆ ಮಣಿಮಯೇ ವೀರಾಸನೆ ಸುಸ್ಥಿತಂ ಅಗ್ರೇ ವಾಚಯತಿ ಪ್ರಭಂಜನಸುತೆ ತತ್ವಂ ಮುನಿಭ್ಯಃ ಪರಂ ವ್ಯಾಖ್ಯಾತಂ ಭರತಾದಿಭಿಃ ಪರಿವೃತಂ ರಾಮಂ ಭಜೆ ಶ್ಯಾಮಲಂ. ಯೇನ ಪ್ರಾದುರಭಾವಿ ಭೂಮಿವಲಯೇ ವ್ಯಸ್ತಾರಿಗೋ ಸಂತತಿಃ ಪ್ರಾಬೋಧಿಶ್ರುತಿ ಪಂಕಜಂ ಕರುಣಯಾ ಪ್ರಾಕಾಶಿತತ್ವಂ ಪರಂ ಧ್ವಾಂತಂ ಧ್ವಂಸಮನಾಯಿ ಸಾಧುನಿಕರಶ್ಚಾಕಾರಿ ಸನ್ಮಾರ್ಗಗಃ ತೇನ ವ್ಯಾಸದಿವಾಕರೇಣ ಸತತಂ ಮಾತ್ಯಾಜಿ ಮೇ ಮಾನಸಂ. ಆನಂದತೀರ್ಥವರದೇ ದಾನವಾರಣ್ಯಪಾವಕೆ ಜ್ಞಾನದಾಯಿನಿ ಸರ್ವೇಶೇ ಶ್ರೀನಿವಾಸೇಸ್ತು ಮೇ ಮನಃ. ಅಶೇಷವಾಗ್ಜಾಡ್ಯಮಲಾಪಹಂತ್ರೀ ನವಂ ನವಂ ಸ್ಪಷ್ಟಸುವಾಕ್ಪ್ರದಾಯಿನಿ ಮಮೇವ ಜಿಹ್ವಾಗ್ರ್ಯಸುರಂಗನರ್ತಕೀ ಭವಪ್ರಸನ್ನಾವದನೆ ಚ ಮೇ ಶ್ರೀ. ಅಂಜನಾನಂದನಂ ವೀರಂ ಜಾನಕೀಶೋಕನಾಶನಂ ಕಪೀಶಂ ಅಕ್ಷಹಂತಾರಂ ವಂದೇ ಲಂಕಾಭಯಂಕರಂ. ಭವತಿ ಯದನುಭಾವಾದೇಡಮೂಕೋऽಪಿ ವಾಗ್ಮಿ ಜಡಮತಿರಪಿ ಜಂತುರ್ಜಾಯತೆ ಪ್ರಾಜ್ಞಮೌಲಿಃ ಸಕಲವಚನಚೇತೋ ದೇವತಾ ಭಾರತೀ ಸಾ ಮಮ ವಚಸಿ ನಿಧತ್ತಾಂ ಸನ್ನಿಧಿಂ ಮಾನಸೇ ಚ. ಬ್ರಹ್ಮಾಂತ ಗುರವಃ ಸಾಕ್ಷಾದಿಷ್ಟಂ ದೈವಂ ಶ್ರಿಯಃ ಪತಿಃ ಆಚಾರ್ಯಾ ಶ್ರೀಮದಾಚಾರ್ಯಾಃ ಸಂತು ಮೇ ಜನ್ಮ ಜನ್ಮನಿ. ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಹರಿ ಓಂ. ಹರಿ ಓಂ. ಹರಿ ಓಂ. ಸಕ್ಕಡ್ ಪ್ರಜಾವರ್ಗಾಂಕ ಸಕ್ಕಡ್ ಕಾಲಿ ದಶರಥನ ಒಟ್ಟು ಕೇಳಲು આપણે 60,000 ವರ್ಷ ಜಲ್ಲೆ ಅನಿಮುಕಾರಿ कशी आयचे दिवस 60 ವರ್ಷದ ರಿಟೈರ್ಮೆಂಟ್ ಮುಣಗೆ ನಸ್ಕಿ तशीच आपण 60,000 ವರ್ಷದಲ್ಲೇ ದೇಹ ಸಕ್ಕಡ ಶರೀರ ಸಕ್ಕಡ ಝರ್ಝರಿತದ ಅವನಿಗೆಲ್ಲ ಅನಿಮಕ ಆಡಳಿತ ಕೊರಚಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನ ಅನಿಮಕಾರಿ ಮೆಗೆಲ್ ದೇಹಾಕ ವಿಶ್ರಾಂತಿ ಜಾವುಕ ತಶಿ ಜಾವನ್ಗೆನ ಮೇಗೆಲ ಪುತ್ತಾಕ ಮಲ್ಗಡ ಪುತ್ತಾಕ ರಾಮಚಂದ್ರಾಕ ಪಟ್ಟಾಭಿಷೇಕ ಕೊರ್ಚಿ ಮುಣಗೆನ ಹಾವು ನಿರ್ಣಯ ಕೆಲ್ಲ ಮನ ಅಂತೂ ತುಮ್ಕ ಸಕ್ಕಣಾಕ ಜಾಯಿತ್ವ ಮುಣಗೆನ ಪ್ರಜಾವರ್ಗಲ ನಿಮ್ಮಿಲ್ತಾರ ಪ್ರಜಾವರ್ಗ ಸಕ್ಕಡ ಮಸ್ತ್ हर्ष उद्गार कोरचे शूर केल कहीं तदना रामा कपायाची हंगा हाम अपैतस म्हण संघाची म्हणगेनो तगेल मंत्री लगी सुमंत्रू लगी सांगून घेन दशरथान पेटेल की रामा कापन होडूक एक चंद पल्लक्की सिद्ध जल कहीं त्या पल्लक्कीर बैसून घेन राम सक्कड प्रजावर्ग लगी उलयता उलयता येतच की दशरथान आशिल कडेन कसले का अयोध्या जनाले एक मनस्थिती कशी म्हणमळरी आम्ही रामाक पळोवका रामान आमकां पळोवन उलोवका ना जाल्यार आमगेलो जन्म व्यर्थ म्हणून तांणी एक मनांत लेख लागी. तशी रामू पलकीर येताना वट्टेर कोण आनी भायर मेळटा संची सगळ्यांक उलयता उलयता उलयसिता उलयसिता येतच के आयल ಕೂಡಲೇ ಎದುರು ದಶರಥ ಬೈಸ್ಲಾಗೆ ದೇವುಲ್ ಕೈ ದೇವುಲ್ ಸತನ
रामाला एक नडवळीक कशी आशिल्लें म्हणून केदनाचम्मी एक होड्डा तांचेले आन एक होड पोझिशनार आस म्हणले की तांगेल चेडूवाले एक हावा भाव कशी म्हण पळयताच ठीवीर चमकून येवचे मदभरीत जावन घेवन गर्वभरीत जावन घेवन नडवळीके उत्तर इत्यादी सकट आमी पळयताच रामान तशी करनिके पल्लकी दुखून देवल खंय देवल चुकून खंय तनक दशरथ बसला की थंय तनक पांय पडून घेवन चमकून घेवन येयल की पांय पडून घेवन चमकून घेवन येवन दशरथा एदुरू साष्टांग नमस्कार केल की दशरथाक नमस्कार कोरगेन उठोवन घेवन अन्ना लग्गीची हात बांदून घेवन रबलके अना हांव रामचंद्र आयला अन्नान सांगले नंतर बैसले नंतर दशरथ म्हणटके रामा प्रजावर्गांक सांगिले उत्तर रामाक सांगतके पळय मगेल देह जर्जरीत जाला मुखारसून हांव आडळीत करचेक सक्षम न्हय एक आडळीत करचेक शक्त दावन आशिल्ल तसल तूं कसले का समग्र प्रजावर्गांचेले मनांत सकट रामचंद्रस सकट तुका स्तुती करताच केदान हांव आडळिता दुखून देवन ता तुका आडळिताक सेरसिता म्हूण म्हळ कुठले जनाल उद्गार तशी रावन घेनो फाईची दिवसूची पुष्या नक्षत्रा दिवस तू गेला पट्टाभिषेक करच म्हूण लेखला तू येऊ का म्हूण आदनी केल गे पल्ले देवा तू गेले पट्टाभिषेक करका म्हूण लेखला तू येत नवे सकाळी वगी रेडी जात नवे अश म्हणिके दशरथाक मेगेल उत्तर मेगेल पूत सोण घालना म्हणून तितली एक दृढ जाल तसल विश्वास घे फल्ले तुका पुष्या नक्षत्रार करच म्हूण लेखला पट्टाभिषेक तू येऊ का म्हूण जायत म्हूण म्हणल की राम पळयाची कसने एक वीतराग भयक्रोध स्थितधीर मुनिरुच्यते म्हूण एक परमात्मा म्हणजे ताकाच की कसले का दुःख जलाल तरान दुःख दाखवून घे दुःख जायना की ताका संतोष जलाल तरान हिरी हिरी हिग्गूच नाही की दुःख जलाल तरान खूप गुन्ह्याला भितर वचवरे नाही की समान निर्लिप्त जावन घेन स्थितधीही मनुष्य स्थिर जावन घेन एकला कशी तसल परमात्मा तशी संतोष वरे नाही कसने नाही तुका पट्टाभिषेक करता म्हण म्हणटा दायत म्हण वळल की राम थंय दुखून भायर सोन घेवन गेल की भायर सोर घेवन गेल तर ना दशरथान म्हणले की फल्ले दिवस पट्टाभिषेक सगळे गावांक विजृंभणेर सकट तयारी करांची तुमगेल घरा भायर रंगोली घालांची तळीर तोरण घालाची चंद कोर घेन अलंकार करायचे गांव पुरय म्हण घेन सांगून घेन दशरथ तगेल अंतःपुरा वचके तगेले अरमनेन अंतःपुरा गेल नंतर पुनः सुमंत्रूक सांगून रामा आपय म्हणटके कसले रामा कापोकवे आत तितले तो भायर सरलो आपय हांव आपयतस म्हण सांगम राम अत्त वचून पावला मात्र के तगेले शयन कक्षांत पुनः सुमंत्र येवन घेन आन आपयतस दशरथ महाराज येऊ का खंय म्हूण अरे अत्तितले आयलो कसं न्ही अन्नाल मना कसा चलतस दायित्व आपयला नवे पुनः आयल के राम पुनः एक पडितावळ नमस्कार केला आत कसला वापास तस ना के वापास पांय पडू देवल खंय वापास येवन साश्टांग नमस्कार केल के वापास अना हांव राम आयला म्हण घेन गोत्राभिवादन केल के वापास कडेर दशरथान बैस म्हळकुळ बसल गे दशरथ म्हणत के तुका तापयलाल कसले गोतस्वा सभे एदुर सांगचे नायनत्तील तसल विषय इते पळय म्हाका ಸ್ವಲ್ಪ दिवस तकून घेनु रात्री अथवा केदनानी म्हाका न्हीद पडता निद्देंत म्हाका सकड अपशकून दिसता आसा दुस्वप्न येता आसा म्हाका ते कसल दुस्वप्न म्हण म्हळ्यार त्या दुस्वप्नाचे सूचन कसन म्हळ्यार आनी म्हाका आयुष्य म्हणचे तसल ना शीघ्र जावन घेवन म्हगेलें मरण लागीं येता आसा म्हूण कृष्णम कृष्णदंतम पश्यती सयेनम हंती म्हूण घेन केदना आजीकच आमगेल स्वप्नांत एक काळ दांत आशिल्लो तसल मनुष्य आयला रे त्या मनुष्याक मृत्यू लागीं येयला म्हण अर्थ गे निद्दलाल तरान स्वप्ना काळ दांत आशिल्लो कृष्णदंतम मनुष्यम पश्यती सयेनम हंती म्हूण अशी मस्त नमनेच म्हणताची यद्वापि ब्राह्मणो ब्रूयात देवता वृषभोपि वा स्वप्नस्थमतवा राजा तत्तथैव भविष्यती म्हूण आमगेला स्वप्नांत येवन घेन यद्वापि ब्राह्मणो कंचे ब्राह्मण येवन घेन कसने सांगलं म्हूण घेन लेख्या अथवा देवता कंचे देव येवन घेन कसने सांगलं म्हूण लेख्या वृषभोपि वा वृषभारूढ जावन आशिल्लो तसल ईश्वर येवन घेन कसने सांगलं म्हूण लेख्या अथवा स्वप्नस्थमतवा राजा कंचे राय येवन घेन आमगेल्या स्वप्नांत कसने उरलेल म्हूण लेख्या तत्तथैव भविष्यती म्हूण निज जिवनांत तें सत्य जावन वतके तशी म्हाका अपशकुनाचें सूचन येता आसा स्वप्न येता आसा म्हाका आयुश्य ना म्हूण घेन म्हाका देख पडटा आसा मेगेले एक अशें कसन म्हूण म्हळ्यार हांव जिवंत आसतना तूं एक राय दलाल म्हाका पळोवका माराया आनेक कसन हांव दोन कंडिशन घाला हें एक तूं राय जावत तसल विशय तुगेल बायले घरा सांगूनच सीते घराक आनी मुखार सून केदना सांगे आत्त सांगचें नाका आनेक तूं राय जावचें तसल विशय भरता कळूनच कसले का भरतान येवन घेवन खंय आड पाय घाला रे आपण राय दत्त म्हळ्यार
कसले भैया दशरथाक भरत रायरथ म्हणून त्या कसन म्हण चिके मुखार पळोवया आमी. दशरथान भंय के भरतान येवन घेवन आड घाल्ला ताका भरताक कळची नाका जायत. तशी आत फाल्ले दिवस तुका पट्टाभिषेक करचे म्हणून जाल्ला. रात्री दत्त अस आज राती आत वसिष्ठ तूं आशिल कडेन येता तुका पट्टाभिषेक व्रतस्थ करता. ताजे व्रत कशी म्हूण सकट सांगता. ते व्रता प्रकार चलुका फाल्ले सकाळी सूर्योदय जाल तशी तुका पट्टाभिषेक करचे जायत म्हूण सांगून घेवन राम तागेले शयनागारा वापस वचके. वसिष्ठ येतांचके पुरोहित तक्का ते तीर्थप्रोक्षण इत्यादी कोरून घेवन ताका उपदेश करताचके पळय फाल्ले दिवस पट्टाभिषेकू आयचे दिवस तू व्रतस्थ जावन घेनास का म्हळ्यार कसने खावचे नज उपवासी अस का फाल्लेची पट्टाभिषेक जाल्या नंतरच कडे टिफिन उपवासी अस का तुवें आनी ब्रह्मचर्य रस काम कोपचे नज अशुची जावचे नज म्हणून इतलें कंडिशन घालके. जायत म्हळल के रामू त्या दिवसू ते व्रतस्थ जावन घेवन रबल के ब्रह्मचर्यारी. ह्या संदर्भाचेरी रात्री जातस की रात्री त्या दिवस अयोध्येंत कोणे निद्दनीच सगळाक संतोष आमगेले घरचे चेडू आले एक पट्टाभिषेक म्हण के घरा सकड बण्ण घालता असच के चंदकोर्ण तळीर तोरण के रंगवली काही चेडू दल्ली की निद्दनीच की चेडू पुणी निद्दाची म्हणून चेडू आणि सकड कसन केल्या म्हळ्यार एकल्यान रामाल पात्र घालचे गे एकल्यान सीतेल पात्र घालचे गे एकल्यान दशरथाल पात्र घालचे गे हेर दिवस रामाल पट्टाभिषेक जावचे म्हण के हांनी नाटक करचे के राती. ते नाटक पळोवन घेवन वरल सकड ते नाटक पळोवचे रबली के हे सकड अवस्था वयर दुखून एकली मंतारी पळयतस के. कोण ती मंतारी तीची मंथरे. ते पळोवन घेवन अरे कसन दत्त अशें इतलो समय इतले भितर सकड न्हिदोवन जावन आशिल्लें सकड घरांत तूं दिव वाडोवन घेवन सकड न्हिदे वता आशिल्लींची आज कसन हें तळीर तोरण संभ्रम दोग जाणां कापयत के दासींक हांगे याची कसन दत्त आस थंय तुमकां गोत न्हू विशय ना फाल्ले रामाक पट्टाभिषेक के तकाचे आयचे दिवस विजृंभणेर सकड हें दत्त आसा फाल्ले सकाळीची पट्टाभिषेक म्हण म्हणले कुडले एक पटी तिका पाया मुळा आशिल न्याल पुरा गेल म्हण केल के ढाप्प पडला म्हण केल के रामाक पट्टाभिषेक म्हूण ऐकल कुडले दूर 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 धावन येल के सीधा कई लगी कई आरामेर निद्देल के पाप राती कई हल्लोन हल्लोन जागेत के उठगो ಮತ್ತೆ ಸಮನಾವೆ ತುಕ ಇಟ್ಲು ಹಂಗೆ ಇಟ್ಲು ಹೊಡ್ಕ ಏನತ್ತಸ್ ಕಾಂಡ ಆರಾಮೇರ್ ನಿದ್ದಲೇವೆ ಇಕ್ಲಿ ದಾಸಿ ಪಟ್ಟಾಚ ರಾಣಿಕ ಕಶಿ ಸೌತ್ ಪಳಯಾಂಜಿ कसलेक सौचे म्हण म्हळ्यार ती मंथरे कोण आसा मंथरे कैकईल आवसूक कैकई गर्भा भितर आशिल्ली तेन्ना कैकईल बाळांतीर करयलेलो तो सल्दादी ती मंथरे तशी त्या मंथरेक आनी कैकईक मस्त संबंध म्हळ्यार केदारनाथ सांदुकून पळयला तिण कैकईक मंथरेन सांदुकून तिगेलೊಟ್ಟೂಚಿ थंय कैकय देशांत ಒಟ್ಟು आशिल्ली केदारनाथ दशरथान कैकईक ಹೊರಡಿಕ್ कोरगेन हंगयली की ते कैकई ಒಟ್ಟು मंथरे वर आयली बाय वन गेट वन फ्री तिगेलೊಟ್ಟು ती मंथरे समेत आयली तशी मंथरे समेत आयलाली तिका त्या नमुने सलीग दिवन घेवन सोडला कैकईन सांतुलन घेवन तशी सौत कई तू कितलं अनिष्टे कितलं दुरादृष्ट तुगेलें हाणे बरो समना तुगेलें अशी तशी म्हण सविल तरान कैकई होगोरुटन राबून कसो जाल विशय कसले सवतस बॉब कसले मरतस रात्री जाल्लें रात्री कसले भायर पळय न्ही तुवें ह्या नमुने संभ्रम जातास कसं म्हण घेवन एक चुरू कळना तुका कसं ना रामाल पट्टाभिषेक कैकई भारी संतोष जाल की एक पटी कसं ना आमगेल रामा पट्टाभिषेक वा मेगेल पुत्ता म्हणके राम पुत्ता म्हणके नाही पूतूची रामाक पट्टाभिषेक वा म्हाका विषय गोतना मुया असो आतपणी कळना भारी संतोष हांव तयारी वचून घेवन हात घालता म्हण म्हणटा एक चोर राब कसं ना तुका आनी मागते वचे न्ही हांव सांगील कसं म्हणू ना आज तनक दशरथाल मोगाच राणी जावन कोण आशिल्लें हांव कैकई मुखार सुन तूं आसाना कशी आत फाल्ले बिनी रामाक पट्टाभिषेक जाल्यारी राजमाते जावची कोण कौसल्य ना ते कौसल्य राजमाते जाल्यार तेन्ना तिगेले दूर तूं हात शिकोर घेवन अंजली बद्द जावन घेवन राबुका तितलें न्ही रामान बिनी राय जाल्यार ताणें करचें फस्ट काम कसन गोदसवा एका भरताक तो दावंडयता रन्नाक दावंडयता एका भरता मान काडतो तो कसलेक पळय आत्त रामाक एक राय दल म्हण म्हळ्यार की एक मनुष्याक अधिकार मेळचेकिंत फुडें तो कशें आसता अधिकार मेळ्ळे नंतर कशें आसता म्हण सांगचें जायना आज तनक विनयार आशिल राम फल्ले अधिकार मेळ्ळे नंतर तो कसं करता म्हण कसं गॅरंटी आतां ताका एक राय दावचेक समाजाला लेकले एदुराळी म्हण म्हळ्यार तो भरत मात्र लक्ष्मण तागेले एद्र याना लक्ष्मण रामा मागशी भोंवतलो तोर आपण राय दत्त म्हण घेवन याना
अथवा शत्रुघ्न ताका रामा एदुर रापचे तसले ह्यांची ना धैर्य ना रामाक एक सरीसाट इदालो एदुराळिदालो तसल म्हणत तुगेल भरत मात्र तशी रामन बिनी राय जलरी मुखार एक दिवस भरत राय दावचे पुरो म्हणून त्या भरताक तो मारणू करता एखावा अथवा तो रन्नाक पेटयता तशी जावन घेना तू करचे तसल काम कसं नाही म्हण म्हणल्यार त्या रामाल पट्टाभिषेक राबो का म्हण रामाल पट्टाभिषेक राबोचवे हंग तनक ती राम आनंद रामायण ಅಂತ म्हणताची भरताकिंत कैकईक राम मळ प्रीती असेल के चढ मेगेल पुत्ताकिंत म्हाका राम मळ प्रीती चढ म्हणटल तसली हे मंथरले उत्तर ऐकून घेनो इतल तनक रामाल पट्टाभिषेक राबो का तशी अशी म्हण सांगेल तर तिगेल मना वचनी केदान आपणेल पुत्ता मान करता राम एक हज्जेर बैसलारी म्हणता तिगेल मना लागल के हो मेगेल पुत्ता कसं नाही दावचनाच मेगेल पुत्तान राय जाईन देखील ना मेगेल पुत्ता मान करतदಲ್ಲ रामान राय दावचनाच म्हण अत कसं करचें आणि ಸ್ವಲ್ಪ वेळात फांतेरी दावन दल्लत आणि ಸ್ವಲ್ಪ वेळान खंय आता सकाळ दत्ता तितले भितर सकाळी सूर्य उदया भितरी रामाला एक पट्टाभिषेक राबोच कशी ह्या पट्टाभिषेक राबोचे साध्य वा कशी राबोचे म्हणटन दत्त साध्य आणि के साध्य पट्टाभिषेक राबोचे का म्हणत कशी तू हांव एक उपाय सांगून दिता कसन उपाय फूड सकड राणींक विंगड विंगड नमुनेची कूड आशिल के तांगेल अंतपुरांत खुशी जाल्यारी एक खुशी दल्ला म्हणून एक सूचन करचे की एक रूम आशिल के त्या रुमा भितर वचून घेवन राणीन बसला म्हळ्यार राणी संतोषर आसा म्हणाजी एक सुखागार म्हणून ताजें नांव तशीची तांकां बेजार जाल्यारी रोडचेक म्हणून एक रूम आशिल के कक्षा ताजें नांव शोकागार म्हण रय्यान बिनी अंतपुरा येताना राणी त्या शोकागारा भितर आसल्यार हा आज कसे की गडबड आसा म्हण कसे की तिका मना खेर दल्ला तिका बेसर दल्ला म्हणून अर्थ के तशी सिकोन दितके मंथरे वस शोकागारा वचून बैस आणि गळ्या गल्लाल पूरा आभरण काणुडे नंका गल्लाल मुगुती काणुडे कन्ना गल्लाल ओले काणुडे ಮತ್ತೆ ಕೇಸ್ ಪುರ ಸೊಡೋನ್ಗೆ आणि तुगेल चांग आशिल अवंगल पुरा काडी प्रतिभटನೆಯ संकेत धव अवंगल गालगे ಮತ್ತೆ पुरा बिक्र कोरगेन तोंडा पुरा काळे लावून भितर वचून बैस दायत म्हण तशी केलके पुरा अस्तव्यस्त केलके हंगा तिगेल अंतःपुरांत तशेल अवंगल तेकाडे काडुडेल के वस्तू पुरा भेत्तून घालके कशी मंतरेन सांगल की तशीच तिगेल वेशभूषण कोरगेन वचून शोकागारा बसल की त्या दिवस रात्री दशरथू अत्यंत सुप्रसन्नारी तगेले खंदेर आशिल एक नमुने भार देवला म्हणके कुशीर सक्कड पट्टाभिषेका कार्यक्रमांत राबला के कलश प्रतिष्ठे सकड गेल के अभिषेक कोरकानो पट्टाभिषेक कलश प्रतिष्ठा इत्यादी आणि कोरगेनो कडे एक फंतेरी आणि काही सकाळ जाऊ का 3 की म्हणू त्यांना ना कैकेयीक एक विषय सांग्या मेगेल मोगा बायल ना म्हणलं नी कैकेयीला की उल्लो या म्हणून कैकेयीला अंतपुरा गेल की कैकेयीला अंतपुरा वत्ताना खंय पळयलरी थंय अस्तव्यस्त खंय पळयलरी अवंगल पडला खंय पळयलरी हे उदका बुडकुळ भेतून गेला खंय पळयलरी तिगेले हे आभरण सकड तकाडेकड पडला खंय गेल्या म्हण पळयताना शोकागारा वचून बसले कसन जाल्ले कैकेयी कसं जालें तुका कुवा असल एक शुभ संदर्भाचेरी अशी एक तुगेले ह्या नमून वेस कोरगेन बसवें इतल बेजार कोरगेन बसवें तुका एक सिही सुद्दी सांगचेक म्हणून गुड न्यूज सांगचेक म्हण हांव आयलात कसलेक तू अशी बसल्या तुका तुगेल सक्कड बेजार हांव निवारण करता म्हणगे म्हाका तुमी मेगेल बेजार निवारण दत म्हण उत्तर दियांची म्हणगे कैकेयी खंडित उत्तर दिता म्हणगे कसन तुगेल बेजार आसा सक्कड निवारण करता अशें निदायना सम दृढ जालें तसल उत्तर दिवं का म्हाका म्हण तुका कसन बेजार आस त्या सक्कड बेजार हांव निवारण करता मेगेल मलगड पूत रामचंद्रा वयर आणे म्हणगे सिरकल दशरथ मेगेल पुत्ता वयर आणे म्हणले कुठले कैकेयी बॉमरचे सूर केलके हा हंग आशिल सक्कड दिक्पाल देवते तुम्ही ऐकल न्हू मेगेल बामणान कसन म्हणलं म्हणू मेगेले बेजार दूर करत म्हण म्हणला सक्कड देवते ऐकलींच नवा गंधर्व सक्कड हंग आशिली ऐकलींच नवा या उत्तर अप्सरा सक्कड हंग आशिली ऐकली नवा किम पुरुष सक्कड ऐकली नवा हाणे कसं लायक बॉमरता हा केक पटी भंय शूर केलं काही दशरथाक कसं निमगी तपाम एक पटी सांगून सोडत काही मंथरेन सिकयलाल तसल विषय कसं नाही मग तिक्का कशी पट्टाभिषेक राबोचे म्हणून कैकेयीन आलोचन करताना मंथरेन उडगास दिवोचो कसं नाही फुडे देव आणि दानवांक युद्ध जलके एक पटी देवतेंक आणि राक्षसांक दशरथ कितलं पराक्रमी म्हण म्हळ्यार देवतेल वैरी दानवान युद्ध केलं तर देवतेनं मनुष्य दावन आशिल्ले दशरथाला सहाय घेवचके एक पटी दशरथाना तशीची दानवा एदुर असुरा एदुर युद्ध करू गेला संदर्भाचेरी खंचकी एक राक्षसाल बाण तक लागून मूर्छित जावन गेल के तो तेदना दशरथाल सारथी दावन आशिल्ली कैकेयी कैकेयीक सारथ्य विद्या गुप्त आशिल्ली
तशी आणि खंय त्या राक्षसान दशरथा मान कडका तितले भितर त्या कैकईन तागेल रथ रणांगण दुखून दूर आपण वेलगी दूर आपण होरंगेन दशरथान वांचित तशी कैकईन तिगेल जाणमेन केले. दशरथाक ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ನಂತರ ಪ್ರಜ್ಞೆ ಇಲ್ಲ ನಂತರ दशरथ कैकईक म्हणत के तुगेले एक विद्ये तुगेले एक हे समय प्रज्ञेक हांव भारी मेच्चवाला तुका हांव 2 वर दिता कसन वर जाय निमगी म्हण अशें तर ही म्हणत म्हाका आत्ता कसने मना येताना कसने फ्लॅश दत्ताना आत म्हाका केदान संदर्भ येता तेदान हांव त्या 2 वर निमगीता. त्या वर दिल्लाले दशरथाका उडगा आसना वर घेतलेलं कैकईक वर उडगा आसना मस्त समय जाल्ला तो त्या ही मंथर येऊन उडगास करीत की त्या दिवस 2 वर दिलाल ना त्या 2 वर निमगी कसन 2 वर एक खंचनी सक्कड कलश प्रतिष्ठापन केला खंच मुहूर्त काढला रामाक पट्टाभिषेक कोरका म्हणून त्यांची कलशान त्यांची मुहूर्तान तुम्ही गेल पुत्ता भरता पट्टाभिषेक दाव का म्हणून म्हणा दोन्हीचे रामो ताण नारुमडी गालगेनो कसनेची ताणे पट्टे पीतांबर इत्यादी घालनशी फलमूलाशन दावन घेन दंडकारण्य वचून 14 वर्ष वास कोरका म्हण सांगम. अयोध्यिक उत्तर भारत अशे दंडकारण्य म्हण हे आमगेल प्रदेश दंडकारण्ये गौतमाश्रमे गोदावर्याः म्हणून मी संकल्पांत म्हणताच कसला दंडकारण्य वचका हजार किलोमीटर दूर संपर्क सन अयोध्येक आणि रामक एक आणि साऊथ इंडिया आमगेल हे दक्षिण भारतक आणि लंके लग्गी लंके दुखून आयलल तसल राक्षसान सकट दंडकारण्यांत तुरपचे तशी दंडकारण्य नॉर्मल रन्ना वचका म्हण म्हणिके दंडकारण्य वचून रपका म्हण अशी सांगा म्हण तशी सक्कड देवत हे एक उत्तराक बद्ध जावन आसाच नवे मेगेल बामणान मेगेल शोक निवारण करता म्हणला मेगेल 2 वर्स तू दिलेले बामणा सांगता की मेगेल 2 वर्स बाकी त्या आईचे दिवस हांव निमगीता. तशीची 14 वर्ष रामान दंडकारण्य वचका कसने पट्टे पीतांबर कसने घालगेन वैभवार नाही एक साधारण ऋषिवर्या म्हणके ताण वचुका अनेक त्यांची संदर्भाचेर त्यांची कलशान मेगेल पुत्ता भरता पट्टाभिषेक दावका म्हणटन आकाश एक पटी धडिल्ल तागेल माथ्यार पडलावरी जालकी एक पण तो शून्य मनस्क जावन गेल की कसं जत्तस म्हण गोतना एक पटी तो शॉक जावन पोण गेल की काही कसं उलयतस तू भरतन सक्कडावसू कशी तसल एक अभिलाषेची आपणाला पुत्तान राय दाव का म्हण भरतन राय जाऊ का म्हण निम्मूत तसल अस्सो हॉड नाही आवसून निम गेल्या म्हणले क्या रामान कसं वचका रन्नाक कोणाक गडी पार करून रन्ना पेटोच कोण गोतस्वाय कोण इतर जनांक क्रूर जावन हत्ये केल्लारी ताणे हे माफी क्षमा अनर्ह जावन असेल तसल कसने काम केला मात्र गडी पार जावन घेन रन्ना पेटोत तसल विषय रामान कसा चुकी केला रामान काय करनी तितले नैशी दशरथ म्हणत के मेगेल पूत राम कश मळरी रामा वस रन्न वस मळरी अनेक दोन्ही उत्तर उलयना शिवत तो आज म्हाका दिसतस राम इतलो चांग कसला जाल्लो म्हणून रामा रन्न वस मळ कसला वचकाम कसं ना तू कसं म्हाका सांगचे अशपुणी उलयत आशिल मेगेल पुत्तान अशुल्लय ना मू मेगेल पूत तितल पाप जोरपुणी दवे आशिल कितकी मात्र आता रामा कशी सांगला रे म्हाका जायना खंची समयाचेर राम रन्नावत की त्या समयाचेर भरता पट्टाभिषेक दावच नाही त्या कलशान मेगेल मडक अभिषेक दत्ता मेगेल प्राणत्याग दत्ता म्हणत की दशरथ नक्का मस्तपटी सांगत की नक्का हांव कसं करचत रामाक एक रन्ना पेटो नका दशरथ अगर भरताल कसं नाही पुणी करूया हांव तुगेल पाय धरत मारे ती खंचे बा म्हण बायले म्हणत पाय हांव तुगेल पाया पडता कसं नाही पुणी कोर गे हे एक उत्तर वापस गे हे एक विषयान तू दशरथ फटिंग म्हणून जाल्यार येडना वर दिलाल तसल फट्टाण नेरवेरसून घेनी म्हण जाल्यार येडना राम हांव रन्ना पेटयना म्हळ्यार तुम्ही तुमगेल उतराक बद्ध जावन आसका आज तनक सूर्यवंशांत कितल राय सक्कड आयलींची एक रायन फट्टी उलयनी सत्यसंध जावन आशिल राय सक्कड तुम्ही म्हाका वर दित म्हणला वर चलो सून घेव का तितलेंच आणि तुम्ही हे पाया पडचे हांव मेगेल मडे नाणो का असल सक्कड नाटक नाक तुमगेलं कसं लायक त्या नमून म्हणतारेन ब्रेन वॉश केला असल सगळं नाटक नक्क तुम गेलाय रामा पट्टाभिषेक कोरगेन कौशल्य एक राजमाती कोरगेन मक्का निमेगल पुत्ता भरताक वाटेर घालगेनो तुम्ही चंदाय पळो का म्हण लेखलावाय काय नक्क तुम गेलाय आता हांव सांगेल म्हणके दाव का भरता पट्टाभिषेक कराची रामाक वनवासा पेटायाची म्हण म्हणटा ना उत्तर यानके घळ धरलावरी जल्लाकी फल्ल जत्ता इलके फल्ल जावन गेन वसिष्ठू थंय सक्कड पट्टाभिषेकाक ताण प्रारंभ केला पूरब कलश इत्यादी ताण अभिमंत्रण कोण दवरला खंय गेला रे राये निमू दशरथ खंय गेलो सुमंत्रू कापयल के दशरथ खंय पळय म्हणून तेन्ना सुमंत्रू
खंय असं म्हण पळयतना कैकेयी अंतपुरा असं म्हण कळलं काही कैकेयी अंतापुरा चमकल काही वचून घेन पळयतना ह्यो दोळ सोन घेन उमते पडला काही उदारे पडला काही दशरथ जीवना म्हणले का काही पळयला रे श्वासोच्छ्वास होगूर कळतस काही राया उलयना काही कैकेयी येशील काही कसन जाल्लं रायाक कसलं उलयना तें काल मस्त वेळ तयारी करता आशिल की म्हण पट्टाभिषेकाक ताका ಸ್ವಲ್ಪ सुस्त जाला की म्हणो कसं काही उल्लयनाच मग नाही तांकां रामाला उल्लो का की एक चोरा पळयतोय रामाक म्हणगे कौशल हाका कळलं की हांग कसं की जल्ला म्हण जल्दी की एक राणी लादनी म्हण रामा पळयल गे रामाक पळयल तर ना रामू आयल तर येत गे अन्नाला येवन अभिवादन करत गे अना हांव रामायला उल्लयना की आनु अना हांव रामायला अना दशरथ उल्लो का म्हण वत्त गे तोंडा दुखून उत्तर या नकी आम्हाला नेमकीत काही कैकेयीला गे आम्हा कसं झाला आणि कसं उरलंय ना नाही त्या अन्नाला गळ्यांत कसं की सिरकला देवा कसं ना एक उत्तर सिरकला त्या सांगल्यार तू कशी रिॲक्ट करत म्हणून कशी तू गेला प्रतिक्रिया असतं म्हणून येणार नाक गोत ना ताका सांगतानाची हांव सांगचें कसं नाही कसन म्हण म्हळ्यार फल्ले तुका सकाळ दलकुळ पट्टाभिषेक करचें म्हणलें केल्या तुका पट्टाभिषेक करची ना खंच समयाचेर तुका पट्टाभिषेक करता की हांव भरताक पट्टाभिषेक दायन जाल्यार तूं बीन पट्टाभिषेक जाल्यार हांव विष पिवन मोरून वता ताकाची तुगेला म्हाका 2 वर दिलेले तेदाना देवदानव युद्धा वेळार तांतो हांव 1 वर मेगेल पुत्तान राय दावका म्हण निमगेला अनेक वर तूं वनवासा वचका म्हण घेन निमगेला म्हण रामू वैवे जायतम्मा हांव वत्ता म्हळल की अत्यंत सरळ दावन घेन कांय मनांत खेद नाक अना तितलें नवना फॅनची संख्या म्हण गेल न्हू तूं हांव वत्ता ना म्हण ताका ही म्हणच के वत्त म्हळ्यार केदाना आत्ता वचका 1 वार रब्बून वता 1 म्हयनो रब्बून वता तशें न्हय आत्ताची तूं वच्ची पळोव का म्हाका नाही अन्नाला एक पट्टी उलयता अन्नान तुगेला उलयना म्हणला कसं लेक तू रन्ना वचताना एक हुंडुद्दा पिना तुगेला उलयना म्हणून अन्नान शपथ घेतला म्हणत के फट्टिकाची नाही म्हाका एक अवकाश करून दियांची हांव रन्ना वत्ता मात्र हांव एक मेगेल अम्माले उलयता एक मेगेल बायलेले उलयता म्हाका एक 5 समय अयोध्येन तशें म्हाका अवकाश करून दियेची एक ಸ್ವಲ್ಪ समय फुडें समग्र अयोध्येक राय दावत तसलो समस्त विश्वाक राय दावत तसील तसल रामू 5 मिनिट अयोध्येंत रावचे कैकेयीक आज्ञे घेवका पडलं पळयाची जायत वस म्हण सीदा कौसल्यला गेल की कौसल्य विष्णू पूज करतस की मेगेल पुत्ता चांग दव आईचे दिवस तो पट्टाभिषेक दत्तस कौसल्यला वचून म्हणलं की अम्मा हांव रन्ना वचका कैकेयीक अन्नान वर दिलाल तें हांव नेरवेरसुका पडलां अम्माक वरे बेसर के सगळ्यांनी निम्मोचे प्रश्न तू कसला वचका रे कसन चुकी केला तुम्ही म्हणतात मागशी दुखून लक्ष्मण येईल की अम्मा हे सक्कड केला त्या म्हणतारे ना कोण म्हणतार म्हणतस अन्नाक आन म्हणचेक ताका दशरथ म्हणचेक तोंडाक ताका एक नमून हेसी घेतस त्या म्हणतारे हांव लगड करता आज दिवस काही बिनी मेगेल अण्णान रामान रन्ना गेल्यारी पल्ले दिवस अन्ना कसे म्हणताची हे म्हणतारे 60,000 वर्ष जाल्यारी कामुक एक बैल मनशे लुत्तर ऐकून घेन मेगेल अण्णा पेटेल पड रन्नाक म्हणून घेन जन उल्लोंग घेताची ताका हांव सोणा मेगेल अण्णाक काही 2 जण मारन येता म्हणटा राम राबयत की कसं उलयतस तू कोणा उलयतस मेगेल अण्णा बग्गे उलयला जाग्रते मेगेल आवसू काही मेगेल अम्मा बग्गे उलयला जाग्रते म्हण पळयच कशी कितलेच सवल दिकिनीची आवस म्हणून पळयच काही तो तशी कौसल्य मस्त तिका कसं नाही म्हळ्यार आम्हा कांय जायना 14 वर्स दोळ चिम्मी कोण काडची भितर 14 वर्स जाता तितले भितर येता म्हण म्हणत काय हागेले एक हटाक तदनंतर ना हांव दायना हांव वचून सांगता तुगेला अन्ना लागी रामान वच्चे नज्ज म्हण म्हणत काय ना तशी म्हणू नज्ज केदना बायल मनशान पतिव्रत जावन का बामूण कसं सांगता की त्यांची बायलेन एक अनुसरण कोरका विना आता तुगेल बामणाल आशी कसं नाही हांव रन्ना वचका म्हणणं तू ताका बद्द जावनस का अम्मा हांव ताका बद्द जावनस तस जावन घेन हांव मुखार सीता मा म्हण घेनू कौसल्य येईल पाय धोर घेनू सीतेला वतके सीतेला वचून सांगतके पळय सीते अशी हांव 14 वर्स रन्ना वत्तस भरत राय जाता भरताक उडल्या पळय ताका एक पट्टाभिषेक कर म्हण सांगला हांव अन्ना लागी भरतान राय दल तेदना तू मस्त संयम घेऊ का केदना भरत एदुर वचून घेन मेगेल गुण होगळू नाका कसं लायक दाल मनशेक अनेक दाल मनशेल गुण होगळल्यार दायना तशी भरता एदुर तूं मेगेल गुण बिनी होगळल्यार भरता कोप येवन तुका जैला गिला घालतालो तशी मस्त संयम घे हांव 14 वर्स नंतर येता हांव तूं मेगेल कतील रक्तस्त म्हण गोतस वग्गी जात 14 वर्स म्हण तिका समाधान करतना ती म्हणच की एक बायलेल जबाबदारी कसं न्हय
बायल मनशेक केदनाची अण्णशे पुरो आनशे पुरो आवसशे पुरो एक हंता तनक तदनंतर मृत्यू तनक त्या बायल मनशे लोट्ट शिकवण त्या बमणानच तस जावन गे न्हू तुम्ही रन्ना वत्ता जाल्यार तुमगेलकिंत एक हेज्जे मुखार रबून रन्ना हांव येता हांव तुमकां अनुसरण करून घेवन येता पट्टे पितांबर म्हाका नाका आभरण नाका वज्र वैडूर्य नाका म्हाका पुरा आभरण तुमीची तुमगे लट्टू हांव येता म्हण म्हळाल ना तज्जे फुडें लक्ष्मण दल्दिकिनी छाव येता अण्णा लट्टू म्हण म्हळतना रामान जायत म्हण अशें कशें लेक प्रति दिवसू सुविवृद्धोर भक्त्यानुजेन समेतः म्हणून श्वेतद्वीपांतकी क्षीरसागरांतकी निद्दलालतना परमात्माक मस्त भक्ती करचें ताण शेषान गे तागेले हंतुळ जावन आशिल्लो तसले शेषान तांची शेषाल अवतार तो लक्ष्मण तशी शेषान आनी परमात्मान ಒಟ್ಟು अशी देखून लक्ष्मणाक येवचें प्रथम जायत म्हण आसता राम तर नंतर सीतेल एक धर्मवाक्य ऐकून घेवन सीतेल हट ऐकून सीतेक येवचें जायत म्हणून म्हण आसता हे सक्कड वय मात्र कैकई नसल बुद्धी कसले आयली कैकईक मंथरेक कसले असल बुद्धी आयली मंथरेक कसले स्वार्थ रामान पट्टाभिषेक जाला मंथरेन कुशपावका आशिल्ले मंथरेक कसले कसल बुद्धी आयल्या म्हण म्हळ्यार ताका सांगताची फुडें दूर्वास महर्षी म्हणून एकलो आशिल्लो तो दूर्वास महर्षी आसतना हत्तांत एक पटी परमात्मा गल्लल तसल माळ घेवन गे न्हू हे माळ परमात्मा गल्लले विष्णु निर्माल्य हें कोणाक घालचे योग्य जालाल तसल एक व्यक्ती घालखा कोण योग्य जालाल तसल व्यक्ती देवतेल रायू इंद्र त्या इंद्राक हें माळ घालता म्हणून माळ दवरून येता सिलकेत माळ दवरून येता आशिल्ले तसल संदर्भाचेर ऐरावतर बैसून घेवन इंद्र येता सिलगे ऐरावतर बशिल तसल इंद्राक घाल्ल तो माळ ತೊಗ್ಗು ದುಕುನ್ ಮಳರಿ ಯಾವ ತೊಗ್ಗಸ್ ಇಂದ್ರ ಐರಾವತ ವೈರಸ್ ತೊಗ್ಗು ದುಕುನ್ ವೈರಸ್ ಗಲ್ಲಕೆ ವೈರ್ತೆ ಮಾಳೋಚುನ್ ಇಂದ್ರ अंगार पडलके इंद्र कसं केलो एक नमून तिरस्कार भावनेचेरी त्या माळ काढलानी हस्ती वयर घान सोडगे हस्ती मात्ते वयर हस्तीक कसं कळटा हस्ती त्या मात्ते वयर आशिल्ली माळ घान तोग घाल न्हू ताजेरी पाय घाल घेन चमकलके मस्तून घेन दुर्वासा कोपयलकी हांव एक विष्णु निर्माल्य हें रायाक चांग जावं म्हण घेन घालारी हा कितले अहंकार बुद्धिवे काण घेन हस्ती वयर घालचवे वसुते कಡೆ हस्तीन मस्तून घेन वचवे देवलोक हस्ती साधारण हस्ती नाही तो तशी जावन घेन म्या अपमान जाला तशी जावन घेनू देवलोकांत कसन आनी संपत्तू म्हण घेन आस त्या लक्ष्मील अनुग्रह आशिल्लो संपत्तू समग्र संपत्तू नाश जावन वचो म्हण घेन दुर्वासन शाप दिल ना सक्कड ऐरावत उच्चैश्रवस्सु कसन आनी संपत्तू म्हण घेन आशिल्ले लक्ष्मी उर्वशी इत्यादी सक्कड पारिजात वृक्ष ते सक्कड निर्नाम जावन गेलके सक्कड नाश जालगे सक्कड नाश जावन घेन एक नमुने तदना राक्षस सक्कड येऊन घेऊन स्वर्गावैर आक्रमण करून घेऊन त्यांनी आडळित करू शूर केलं देवतेंक कसने नाशी झालं सक्कड देवत वचून ब्रह्माला की निमगी लालता ना तुम्ही परमात्माला वचाची परमात्मान म्हण की क्षीरसागर मथन करूया क्षीरसागर मथन केला तर ना गंटे लालता तज्ज दुखून पुनः ऐश्वर्य संपत्त पुरवैरत्ता जायत म्हणून की राक्षसांक आव्हान दिल की आम्ही क्षीरसागर मथन करता ती तुम्ही वरायला री 50-50 करूया आम्ही करेक्ट वांटून घेऊया म्हणून तशी राक्षस जाल्ली की आयली इंची काही क्षीरसागर मथन दलके तांतू मध्ये मस्त गोंधळ मंदार पर्वत हडका म्हणून घेऊन जाल्ले मंदार पर्वत हडचे का राक्षसान देवतेन वचून घेऊन कितले प्रयत्न केले री मंदार पर्वत हडू दाय कडे री परमात्मान गरुडार वचून घेऊन मंदार पर्वत हाडलो मंदार पर्वत हाण घेऊन दवरले नंतर गंटूचे एक दोरी जायना तितलो होड मंदार पर्वत गंटूच कशी वासुकी कापयलो वासुकीला बल्ला लग्गी राक्षस रब्बाची तोंडा लग्गी देव रब्बाची देवते सक्कड मळगे देवान राक्षसांक उलटा करका हलो एक्सक्यूज मी तुम्ही तंक कसं लेक तोंडाला राब म्हण म्हणच्या देवतेंक तोंडाला आम्ही राबताची मळके राक्षस जायत राबाची थंडीत असताना गंटीत असताना वासुकी पूर जाऊन घेऊन 2-3 पटी उसर सोडलं घेतो उशीर मला विष लागून गेल की राक्षस मोहन गेल गे देवा जायशिलाय त्यांची हानी उलटा करताच म्हणून देवान तंक पष्ट बल्ल्याला राब म्हण म्हणल अशी गंटी लालताना मस्त नमुने वस्तू येईल ना मस्त नमुने वस्तू त्या गंटीता मध्ये एक पटी मंदार पर्वत वैरोच्चे शूर झाला त्या वैरोच्चे नज्जे म्हणून वैर परमात्म अजित नामक अजित रूप घेऊन घेऊन बसलं काही दवरलं कुठले मुळा बुडचे शूर दलके मुळा कूर्म रूपार परमात्म बसलं के पुराकडे परमात्म तगेले एक नमून विश्वरूप कोरून घेऊन वैरी बैसून तोग्गू बैसून मंदार पर्वत पुड्डिदायनाशी मंदार पर्वता भितर बैसून हंक सकड पूर जावचे नज्जे म्हणून देवतेल राक्षसा भितर परमात्म बैसून तांगेल निमित्त तोची काम करीतस के पुरा अशी जालतर ना लक्ष्मी उद्भव जाल्ली लक्ष्मी वचून घेन त्या बेट्टा वयर बशील तसल अजित नामक परमात्माक माळगान हरडीक कोण घेतलं कशी की लक्ष्मीकिंत फूड एकली जन्म आयली घेतात दुखून तिगेल नाव अलक्ष्मी म्हण लक्ष्मील बहिणी ज्येष्ठा म्हण म्हणतात तिका म्हळ्यार मालगडी म्हण तीण
कशी लक्ष्मी वचून गेनो परमात्माक विष्णुक माळ घालकी सकणागिंत सर्वोत्तमदल तसल कशी परमात्माक लक्ष्मीन माळ घालची तशीची अलक्ष्मी तिक दरिद्र लक्ष्मी म्हणचे लक्ष्मी कशी श्रीमंतिकेक ती देवतिकी तशीची अलक्ष्मी ती बडतनाक देवती दारिद्र्याक देवती ती तीन कसन केलाय म्हणल्यार सकणागिंत अधम पुरुष नीच पुरुष कोण अस कली तक्वचून माळगान अडिकोन घेतली हे हालाहल विष कसन येयला समुद्र मथन वेळारी त्या विषादुकून उद्भव जाला तो कली आता कलियुग तगेले युगत तशी त्या कली पुरुषा वचून ಹೊರಡಿಕ್ कोर घेतली तीन कली पुरुष ಹೊರಡಿಕ್ केल्यानंतर कसं की तीन तपस्సు कोरगेन ती अप्सरे जल्ली के ए रंभे उर्वशी इत्यादी अशी म्हणजे ती स्वरूपतः अप्सरे नाही प्रथम ती दरिद्र दावनो आशिल्ली तदनंतर तपस्సు कोरगेनो अप्सरे जल्ली पुनः तपस्సు कोरगेन ब्रह्माक म्हाका चांग गती दावत तशेक अनुग्रह कोरका म्हळ्यार चांग गती म्हळ्यार तेगेल प्रकार स्वर्गादी उत्तम लोक मोक्ष म्हण ब्रह्मान लिखलके चांग गती स्वर्गादी उत्तम लोक कोणा दावचे चांग जनांक दावचे असल दुष्ट जनाक उत्तम लोक दिवचे नाही ब्रह्मान तिक मंकड केलं की एप्रिल फूल केलं की कसं नाही दायतो तुका चांग गती मेळटा तू भूलोकांत अवतार घेऊन रामपट्टाभिषेक राबाई तुका चांग गती दत्ता म्हणल की ब्रह्माल प्रकार चांग गती म्हळ्यार नरक आवत्ता म्हण अर्थ त्या तिक कळणी हा रामाल पट्टाभिषेक राबयल्यार म्हाका चांग गती दत्ता म्हणून तीची अलक्ष्मी मुखारी रामा पट्टाभिषेक राबोवका म्हणून मंथरे दावन घेवन जन्म घेतले मंथरेन सांगल नंतर कैकेयील बुद्धी वाईट जाला हव्या कैकेयीन पुणे मंथरेल उत्तर ऐका नशी रामाक पट्टाभिषेक दाव तशकोर का आशिल नव्या म्हळ्यार ताकाच सांगताची तया तु पूर्वं बालत्वात् माश्यास्यं कस्यचिन्मुनेः कृष्णवर्णं कृतं तेन शप्ता आनंद रामायणांत म्हणताची कैकेय देशांत सांचरडू असताना एक पटी एकलो ऋषी तपस्सा बसेल पळयत की ते तपस्सा बसेल पळयलाल तर ना ते खंय अशीच एक चेरडू पण सांचल्ली लग्गे आशिल मशी केंडपूर आशिल के इंगाळो त्या इंगाळ सकड होर घेनो त्या महर्षी तपस्सा बसेल तेन्ना तागेल तोंडा सारोन घेवन आयली गे कळो जल के तो तक गोतना आपणेल तोंडा सारयला म्हण पाप तपस्सा दुखून उठोन घेन भोंवचे वतान सकड हाक पळोवन हसता खंय कसं नाही म्हण पळयतान तोंड काळ जाला केल्लल कैकेयी ना म्हण कळली गे तर ना मुखमग्रे निरीक्षन्ते नैव लोकाः कदाचन कशी आयचे दिवस मिगेल तोंड पळयनाच की जन तोंड पळोवन हसताच की मुखार एक दिवस तुगेल तोंड वरे पळयनाची असल एक विषय करता तू पळय म्हणून तिका शाप दिल की तशी तिका मुखार एक दिवस तिगेल तोंड पळोवचें ना म्हणून शाप दिलाल नव्हे त्या शापाची कॉन्ट्रॅक्ट निकृती म्हणटा तसले एक राक्षसीला गेल की आता आमी एक घर बांदका म्हणून घेन आमी लेखची मात्र घर बांदची कॉन्ट्रॅक्ट आमी मेस्त्रीला दिवन मेस्त्रीन घर बांदचें नव्हे तशीची त्या शाप दिलाल ऋषीन मात्र त्या शाप सत्य करचे तसल जबाबदारी निकृती म्हणचे तसल राक्षसीक गेल की त्या निकृती म्हणचे तसल राक्षसी केदान मंथरेन अशी दुरुपदेश दितना कैकेयी भितर वचून बसली खंय त्या निकृतीन तिगेल काम करू सूर केल तशीची कैकेयील मतिभ्रष्ट जावन गेल की मंथरेन सांगचे पुरो हा वय नव्हे भरतन राय दाव का रामन रन्ना वचका अशी सकड त्या निकृतीन प्रचोदन केल तशी हा जायतम रन्ना वचका म्हणून अशी हें सकड फूड तकून घेन त्या अलक्ष्मीन तशी निकृती राक्षसीन केल्ल तसल एक चुक्कीक आयचे दिवसू कैकेयी वायट जाल्ली तिगेल तोंड कोणे जन पळयन अशी जाल्ले तशीची ते कसन एक शाप दिलाल त्या मुनीन त्या सफल जाल्लो रामान रन्ना वच म्हणके जाल्ले तशी रामान रन्ना वत्तान म्हणताच कशी आशिल्लें म्हण गे न्हू ताजे फूड एक विशय सांगताच कसं नाही म्हण म्हळ्यार काल एक विशय सांगिल्लो हांव भरत हागे लग्गी सुमंत्रू लग्गी आनी सक्कडा लग्गी दूता लग्गी दशरथान एक विशय सांगून अशें कसं नाही कैकेय देशाक एक हेळीक दिवचें नज्ज म्हूण कसले कैकेय देशा हेळीक दिवचें नज्ज म्हूण म्हळ्यार कैकेयीक ಹೊರಡಿಕ್ दत्तान दशरथान कैकेयीला आनु अश्वपती म्हूण ताण एक उत्तर घेवन अशें कसं नाही तुका हांव मेगेल धुवे ಹೊರಡಿಕ್ कोन्न दिता सम हें धुवेलांत मेगेल धुवेलांत दल्लाल चल्ले कची तूं सिंहासनार बैसको का म्हणून एक उत्तर तेन्ना दशरथान म्हणचे पळय जायत तुगेल पुत्ताका हांव म्हळ्यार तुगेल नत्वकच तुगेल धुवेंत जालाल तसल पुत्ताका हांव सिंहासनार बस करयता मात्र एक कंडिशनस कसं नाही पट्टाभिषेक समये भवेयं स्मारितो ह्यहं त्वया वान्येन भूपाल तथा चेत करवाण्यहं केदान हांव मेगेल पुत्ताक पट्टाभिषेक करता म्हणून डिसायड करता की त्या दिवस तूं येवं का येवन घेवन सांगका रामाक पट्टाभिषेक करचें न्हय भरता पट्टाभिषेक करी म्हणून सांगका तुवें
तू त्वयावा अन्येन अथवा तुगेल घरच्यान कोणेय येवन सांगलं रेट ना त्या दिवस हांव रामाक देवून घेवन भरता पट्टाभिषेक करचें हें मागीर उत्तर तुका हांव पट्टाभिषेक करता म्हणून निर्धार केला तर तूं येवन म्हाका उडगास केल्यार भरता पट्टाभिषेक म्हूण खंय बी कई देशा हेळीक गेल्यार ताणें येवन उडगास केला री उडगास केला री कोरका पडतना अनेक विवाह काले रति संप्रयोगे पुण्यात्यगे सर्वधनापहारे गो विप्रचार्थे ह्यनृतं वदेयुः पंचानृतान्याहुरपातकानि हॉर्डिक दत्तान कैकईक उत्तर दिला की तुगेल पुत्ताक हांव राय करता म्हूण मात्र तें भंय नाशिल की दशरथाक कैकई निमगी ना म्हूण कसले का म्हण म्हळ्यार धर्मशास्त्र एक वचन येता विवाह काले रति संप्रयोगे हॉर्डिक दत्ताना खंयचे एक फट्टी म्हळ्यार त्या फट्टी म्हूण सांगून घे नाकी त्या फट्टीक दोष नाकी 1000 ಸುಳ್ಳು ಹೇಳಿ ಒಂದು ಮದುವೆ ಮಾಡು म्हणचे तशी विवाह काले रति संप्रयोगे बामण बायलेन एकांतार वट्टू असील तर ना बामणान कने बायलेक खुशी कोरका म्हण नमन नमने फट्टी सांगला रे त्या बद कोरका म्हण घेन नाके त्या फट्टी सांगिल दोष नाके कಡೆ रे प्राणात्यगे आपल्याला प्राण वत्ता जीव वत्ता म्हण घेनायला आता कसन की एक फट्टी सांगनला मोरन वत्ता चमी त्या समयार फट्टी सांगेत की अथवा सर्वधनापहारे सक्कड दुड्डू संपत्त सक्कड नाश दत्ता म्हणशील संदर्भाचेर फट्टी सांगले संपत्त बरतवा बदल सांगेत की तरन अथवा गो विप्रचारते ह्यनृतं वदेयुः केदन गोरक्षण दत्ता केदन ब्राह्मणाला सकट रक्षण दत्ते एक फट्टी सांगला री त्या समयाचेर फट्टी सांगल्यार पंचानृतान्याहुरपातकानि हे 5 फट्टी म्हण सांगून घ्या नाकी तशी विवाह कालांत सांगेल ना हांव कैकेयीला की भरताक राय करता म्हण घेनो तशी रावन घेनो त्या हांव फट्टी सांगेल म्हणके त्या बदल आयना आणि कैकेयी मेगेल मोगाची ती निमगी ना म्हण घेन तक एक दृढ आशिल्ले त्या फट्टी दावन गेले निकृती म्हणचे तसल राक्षसीन रब्बून घेन घेनो कैकेयील तोंडा त्या हाडैल की अशी रामान वनवासा वत्ताना वृक्षान पक्षी भकीटान पितरमतसकान मात्रपूर्वान विसृज्य राम वनवास वत्तस म्हण घेन सक्कड ताण रे तगेल घालले कर्णकुंडल आभरण इत्यादी विसर्जन कोरंगेन केवल नारू मडी ताण घालंगेनो तो सकणाक सोणगेन वत्ताना वृक्षान सकड रूक सकड राम कंच बदी वत्तस त्या बदी अशी बगसून घेन तक बीळकोडुगिरित्त संचके पक्षी बकीटान पक्षी जावो प्राणी जावो कीट जावो सक्कड रामाक मक्षीची तांनी हिंबालिसून घेन राम खंयतन कोत्ता थंयतनक तांनी समेत येता सचके पितरमत सकान मात्रपूर्वान तगेल सखा तगेल फ्रेंड्स सकड तगेल आवसू बाप्पूसू सकणाक अयोध्याच्या जनतेंक सकणाक सोण घेन तो मुखार सून घेनो वत्तशील तसल संदर्भाचेरी पशु पक्षींक गांवच्या जनांक तशीच त्या रुक्काचे कसन मन सकड आशिल्ले त्या सरयू नदी तटार रबैत केतो हंग दुखून मुखार सून मेगेल प्रयाण तुम्ही येवचे नज्ज म्हणून त्या दिवसू थंयची सक्कड निद्दाताच के राम वर थंय निद्दाला सक्कड तंगे प्रजावर्ग पशुपक्षी सक्कड थंयची निद्दालेंच की हेर दिवस सकाळी हन्नी उठोचकिंत फुडेची राम तगेल प्रयाण मुखार सितकय त्यांनी हन्नी सक्कड अयोध्याक वापस वत्तांच अशी सकाळी सरयू नदी दांटून घेन गंगा नदी तीराकेच राम गंगा नदी तीरा लगी थंय बेड जातीचे रायशील के गुहा म्हणून त्या गुहा परमात्माक सांगतके रामाक आम्ही सक्कड तुगेले भक्तवर्ग हे समग्र राज्य तुगेलेची तू जाय जलरी हंगारभ्य तमगेलೊಟ್ಟು म्हणून समग्र तगेल राज्य सक्कड तो रामाक अर्पण कोण दिलाल तर ना राम गुहाक त्या राज्य पुनः तक्काची देऊन घेनो मक तू एक सहाय कोरका गंगा नदी मक एक दांटसून सोडी गंगा नदी दांटसून घेन गुहा वापस होतकय थंय तनक सुमंत्र ಒಟ್ಟು वयलल के रामालೊಟ್ಟು सुमंत्रक वापस पेटयत के राम गंगा नदी दांटून त्या दिवस रती एक होड थंय एक वृक्ष सिलकय त्या वृक्षाचे आलद मरा म्हणटाचे मी गोळीरूक त्या गोळीरूक का म्हळ्यार रामू थंय एक सुदर्शन सरोवर म्हणशील के त्या सुदर्शन सरोवरान दलाल तसल कमल खावन घेन त्या दिवस रती कळके ताण अशी सुदर्शन सरोवरदल नंतर प्रयाग क्षेत्र कैलके प्रयाग क्षेत्र ಅಂತ ಭರದ್ವಾಜ ಮುನಿ ಕುಟೀರ ಆಯ್ಲಕೆ ಭರದ್ವಾಜ ಮುನಿನ ತಕ ಮಸ್ತ್ ನಮನೆ ಸತ್ಕಾರ ಕೇಲ್ಕೆ ಭರದ್ವಾಜ ಮುನಿಲೆ ಮಳ್ಕೆ ಪಳ ಖೈಗೆಲ ರೀಚ್ ಮಕ್ಕ अयोध्याचे जनत मक्षी सोडताना मक्की एक निर्जन दलाल तसल एक प्रदेश सांग अयोध्येचे जनतेन थंय येवचे नज्जम खंयची जागडना म्हण म्हळ्यार चित्रकूट म्हणून एक जाग आसा थंय वचून घेन तूं वास करी म्हणाल तर ना राम चित्रकूटा वचून घेन पर्णशाल इत्यादी बांदून घेन थंय वास करचे प्रारंभ करतके तदनंतर हंग अयोध्येंत कसन जल्ला म्हण म्हळ्यार भरत आनी शत्रुघ्न खंय गेल्लींची म्हणून घेन हॉर्डिक जल्ल ಸ್ವಲ್ಪ संदर्भा नंतर कैकेयील आन अश्वपती असना ताका एक पूत असता युधाजित म्हणून घेन तागेलें नांव
तो हंग अयोध्येके ಅವನಿಗೇನು ಸಂಗುನಶ್ಯ ಭರತಾಕೆ ಈಗ ಮೆಗೆಲೊಟ್ಟು ಪೆಟಯಾಚಿ ಕಸಲೆಕ ತಗೆಲ್ಲ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಕತ್ತೀರಿ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ खावतक कैकय देश पोनोर्ता मळल्तरना दशरथान पेटोनश्य तशी दशरथान भरत पेटेलल्तरना कशी रामणी लक्ष्मण ಒಟ್ಟುಚ್ಕಿ ಭರತನಿ ಶತ್ರುಘ್ನ ಒಟ್ಟುಗೆ ಶತ್ರುಘ್ನ ವರೆ ಭರತಾಲ ಒಟ್ಟುಚು ನಶಿलो तशी भरतनी शत्रुघ्न कैकय देश आशिल तई रामाल पट्टाभिषेक ಹೇಳಿಕೆ ವಚನಿ ರಾಮ್ ರನ್ನಾಗೆಲ್ಲ ಮಣವರ ತಂಕ ಗೊತ್ತಾ ಹಂಗ ರಾಮನಿ ಲಕ್ಷ್ಮಣ ತನ್ನಿ ರನ್ನಾಗೆಲ್ಲಿಂಚಿ ಹಂಗ ದಶರಥಾಕ ಪುತ್ರ ವಿಯೋಗ ಅದುಕೊಂಡು ರೋಗ ರುಜಿನ ಶೂರದಲ್ಕಿ कसले कशी जाल्लो सकणाक गोत्ता शिलमणकेची शब्दवेदी म्हणून एक विद्या ते शब्दवेदी म्हणजे तसल विद्या कशी म्हणून म्हळारी काल सांगला म्हणके ताटकी वदेक रामान उपयोग केला म्हणके खैदू कोणगेन शब्द की त्या दिक्काक बाण मारचे तसल एक विद्या अशी एक बडी ಬೇಟೆ ಆಡುಚेक म्हणून दशरथान रन्ना गेला तसल संदर्भाचेरी कंचकी एक प्राणी उद्द पित्तास म्हणके शब्द रावनु त्या दिक्कान ताण बाण मारलाल तवळी त्या वचून एक मुनिकुमार श्रवणकुमार लागून गेनु तो मोरनोत्ता कसं करता असेल तो तगेल वृद्ध दंपती तगेल आननी अम्माक तीर्थक्षेत्र आपण ಹೊರತ असेल की तंक दोळना दोग्ग जण तन्नी अंध तंक खंदेर बस करोंगे ಹೊರತ असेल की तंक तांदत्त म्हणगे उद्द हाडू गेल तर दशरथाल बाण आपण मोरून गेलो उद्द दिवचेक दशरथ गेल की तंक दशरथाला हात स्पर्श निमित्त कळले की आपणेल पूत नाही म्हणून कोण तू मेगेल पुत्ता कसं केलं दशरथान म्हणे येशील खंय की हांग खंय की गेल दिसता म्हाका गोत तश म्हणके दशरथान मेगेल निमित्त तगेल हनन दल्ले मेगेल चुकी जल्ली म्हणटार ना मस्त तन्नी हृदय विद्रावक दावन रोणगेन आता मी कशी पुत्र वियोग संकट आमकां दत्तास की तशीच मुखार एक दिवस पुत्र वियोग संकट तुका दावन तुगेल मरण जाता म्हणून तांणी शाप दितागी तशी आतां लग्गी हन्नी दोग जण उन्नत शिक्षणांक कैकया चमकलींची राम आनी लक्ष्मण रन्ना चमकलीची दशरथ रामा म्हणून रामा लुडगास करतात तगेल देहत्याग दलके देहत्याग दलतना लग्गी कोणेना वसिष्ठ वामदेव त्यांनी सगळं कसं करतात म्हणजे एक त्याल भरलेलं एक दोणी तयार करताच की त्या दोणी भितर तगेल्या कळेवर दशरथाला शव गाळगेन ते संरक्षण करताच की थंय तनक भरत शत्रुघ्न येवची म्हणून भरत शत्रुघ्नाक विषय वचके भरत आणि शत्रुघ्न येताच की येऊन गेनु विधिवत जलाल तसल दशरथाला अंत्यसंस्कार कोरून गेनु तदनंतर कसं करता म्हणून म्हळारी भरतू तगेल आवसूक सौतके कसं ना देव म्हणके असेल मेगेल अण्णा मान काढचे तुची जबाबदारी आणि स्वामी मेगेल स्वामी मक्क देव म्हणून लेक्किले मक्क एक आम्ही म्हणतात आदर्शप्राय रोल मॉडेल म्हणून लेक्किल तसल रामाक तू रन्ना पेटयला ब्रह्महत्यादी भ्रूणहत्यादी 1,00,000 दोष केला तिथले दोषू तू केला कसले केला म्हणून मेगेल कतीर केला म्हणून सांगतास तू तशी तुगेल पोट्टान दलाल तसल मेगेल एक ह्या देह ह्या व्यर्थ महाव एक जीवना येऊन व्यर्थ म्हणगे नाव सुख समस उतके ह्या दत्ताना मंथरे कुशीन हा आणि मग चांग ग ती दत्ता म्हणून नाना वस्त्र आभरण अलंकार इत्यादी भूषण कोरगे नायले गी वस्त्राभरण भूषण कोरनेला अलंकार कोरनेला मंतर एक शत्रुघ्न तिगेल केस दोरगे दर 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 बाहेर दांडून घेऊन वरतके वाटेरी ही बॉमर्तके अय्यो हांव मेल्ली म्हणून बॉमर्तन तिगेल तोंड इतल मत्तिगान सोडतके शत्रुघ्न नुतराप स्व शब्द बाहेर येवचे नज एक तुका हांव मारनू काडतात असल एक दुरुद्देश कैकयीन कोरका म्हणून म्हळ्यार तुगेलेच ते सकट दुरुपदेश तुका मारन काडता म्हणून घेन तिका मान काडचे कस्त्र कळल तर भरत येवन रबयत की मान काणका एक वेळा हंक मान काडचे जाल्यार कैकयीकनी मंथरे दोग जण हांव मान काडतशिलो मात्र रामान खंय बिनी मेगेल अम्म कैकयीस म्हूण म्हळ्यार तिका हांव मान काडल्या म्हणटना तूं स्त्री वधा स्त्री पातकी तूं म्हूण घेन मेगेल वयर ताका बेसर जाला री तकाच हांव मान काडतना दोग जणांक ताळमे घेवया चिके आम्ही सकड वचून रामाक वापास आपोवन हाडया म्हणून घेनु आवसूल समेत कौसल्य इत्यादी तगेल आवसूक समेत प्रजावर्ग समेत रावन घेन गंगा नदी तीरार वत्ताचके गुहालगी निमित्ताचके खंय गेल्ले म्हणून घेनु भरद्वाज मुनी कुटीरा वत्ताचके भरद्वाज मुनी तांणी आयलाल पळोवन संतोषार ताका सत्कार करताचके सत्कार करताना सौतके अम्माक कैकयीक सौ नाका म्हणतके भरद्वाज मुनी भरताक कसलेक कैकयी निमित्त मात्र रामान देवतेंक सकड प्रॉमिस केला कंचे राक्षस सकड सतंक निर्नाम करथाव म्हणून तशी दैवेच्छिते रामान रन्ना वच्चे कैकयी निमित्त मात्र तिका सौनाका म्हणून भरद्वाज मुनी सांगून घेन तदनंतर थंय चित्रकूटा वत्ताचके सकड रामाले सांगतके रामा दशर आमगेला अन्नाले मृत्यू जल्ला मरण जल्ला म्हणटन राम गळो म्हणून रडतके ह्यांची राम मुखार कृष्ण जालाल तर अर्जुनाक सांगता जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवो जन्म ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद परिहार्येर्थेन त्वं शोचितुमर्हसि जल्लाल सकड एक दिवस मोर्चेच रे अर्जुना
कसं लायक यद्रा सकड अपनेल्याची कुटुंबेच्या शिलतरान हांव कशी युद्ध करचें तांणी मरतांच मू म्हणून सकड अर्जुनान लेखील तरान जल्लाल मोर्चेंची ध्रुवम जन्म मृतस्यच्या मेल्लाल पुनः खंचकी एक रूपार वापास तो जीवनाक येता तशी रावन घेवन ह्या विशया बेजार करचें परमात्मा गुतना ह्या विषय बेजार करून म्हणून दलरीची मर्त्यावतार असतो मनुष्य रावन जन्म घेतला म्हण म्हणटा मनशा म्हणके करतस की रडत काही थंयची लागी आशिल्ली तसल गंगा नदीन तूं स्नान कोरंगेन तर्पण इत्यादी दितके तर्पण दिलाल तर ना भरत म्हणतके अण्णा कसं नाही अन्नानात राज्य सोडून गेला राज्यांत आशिल्लें तसल मक्क अयोध्येंत आशिल्लें तसल मक्क राज्य सोडून गेला हांव तें तुका दितस तूं येवन घेन अयोध्या येवन राज्यभार कोरका अथवा अन्नाल मलगड पूत तूं म्हाका पावका म्हण घेन न्ही तुका पावका तें अयोध्या राज वापास येवका तुवें म्हणाल तर ना अप्पण या ना म्हणतके कसं लेक हीण कई निम्मून अशें 14 वर्स वत म्हूण तूं उत्तर दिला 10 दिवसान वापास येना नवें म्हण म्हळ्यार रामन म्हण अशें हांव सत्य संकल्प एक पेटी हांव करता म्हळ्यार आनी हांव वापास उत्तर घेवचें ना खंडीत 14 वर्स रपता म्हण घेन हांव सुख कैकेयीक हांव उत्तर दिलां तशी जावन घेवन हांव वापास येना तितलें न्हयशी देवतेंक वरें त्या मनांत लेखतके देवतेंक वरें हांव राक्षस निर्नाम करता म्हण घेन उत्तर दिलां तशी राक्षस निर्नाम कोरका हांवें ह्या रन्नांत अवश्य जावन सुका हांवें तशी जावन घेवन वापास याना म्हण म्हणटा ना वामदेव जाबाली वसिष्ठ इत्यादी सक्कड मंत्री वर्ग पुरोहित वर्ग सक्कड येवन घेवन सांगेल की न्ही यानके राम तेदना भरत म्हणतके पितृवाक्य परिपालन कोरका म्हण न्हू तूं अशी सकड करतास पितृवाक्य परिपालन हांव करता तुगेल बदलाक 14 वर्ष हांव रपता रन्नांत तूं अयोध्ये वचून राज्यभार करी म्हणटा ना हांव याना म्हणतके तूं बिनी याना जाल्यार हांव आत्ताच हांगा उपवास सत्याग्रह करता खंय तनक तूं यान की थंय तनक हांव उपवास बसून घेन हांव मृत्यू घेता म्हण घेन थंयची शाण लावन घेन थंयची पुरा दर्भ घालून घेन ताजेर न्हिदत की उपवास सत्याग्रह म्हूण राम म्हणत की उपवास सत्याग्रह कोर नाका हांव तुका उत्तर दिता आयचे दिवस हांव अयोध्ये येन अशें पुरो 14 वर्स जावं तदनंतर हांवची येवन अयोध्यांत पट्टाभिषेक जाता तुका अनुग्रह करता म्हूण म्हणटा ना सक्कड ताका सांत्वन केलें तर ना भरत उठयतके आनी तें भरत एक संकल्प करतके मेगेले एक संकल्पस 14 वर्स नंतर तूं येता म्हूण म्हणलें 14 वर्स जावन घेवन ಸ್ವಲ್ಪ दिवस एक दिवस चड जाल देखीनीच तूं येनी म्हूण म्हळ्यार हांव चितेन तुड्डून घेवन आत्महत्या करूंक येता एक आनी तूं येवचे तनक हांव अयोध्या नगरा भितर वचना अयोध्या नगर प्रवेश नाका म्हाका आनी तूं कशी रन्नांत तूं नेलार न्हिदत की हांव वरें तशी नेलांत न्हिदता तूं येवचे तनक हांव मेगेल बायले लोट्टासना ब्रह्मचर्य हांव धरून घेता आनी एक भोजन करता हांव आयचे दिवस सकाळी टिफीन केलवें उद्दा पिलवें सगळो दिवस कशें नेना आनी हेर दिवसूची सकाळी टिफीन अथवा दनपार जेवण केलवें आनी हेर दिवस दनपार जेवण आनी उद्दा जेवणा वेळा कितलो उद्दा पिता तितलेची ताका एक भोगता म्हण म्हणचे एक भोजन मात्र करता हांव आनी तूं कशी जटावल्कल धारण करून घे नारू मडी घेत की हांव तशी आसता तशी जावन तुगेलें उत्तर उडगास दवर घे सत्य संकल्प तूं 14 वर्स नंतर वापास येवका ना जाल्यार हांव चितेन तुड्डून घेन आत्महत्या करून घेता दायत म्हणतके राम तशी हांव एक सिंहासनार बैसना म्हणून भरताल दृढ एक निर्धार रामाल पादुके मत्तेर दवरगेनु अयोध्या नगराक वचनशी नंदिग्रामांत अस्तल सक्कड कुजनके बेस्त जळकी धरतली गोल्ल म्हळ्यार गाय चरयतली असल जनके ತಂಗೆಲ್ ನಡುವೆ ತಂಗೆಲ್ ಮಣಕೇಚಿನ ಆರುಮಡಿ ಗಾಲ್ಗೆನು ಮುನಿವೇಶ ಧೋರ್ಗೆನು त्या परमात्माले रामाले पादुका थंय सिंहासनार दवरगेन ताका छत्र चामरारी राजोपचार दवरगेन त्या पादुके नावारीच बरं आडळीत करचे शूर करचके नाही खंचे आभरण घालगेन वच्चे सोणी कैकईन नारुमडी मात्र घालून वचका म्हळ्यार बंगरा पादुक खैरुकून आयल रामा लगी म्हण म्हळ्यार रामाक आपोवन होरका म्हणून भरतूच बंगरा पादुक घेवन घेवन आयलगे कಡೆ ರಾಮ ಯಾನ ಮಳ್ಳಲ್ತರನ ವಸಿಷ್ಠಲೇಕ್ ಆಜ್ಞೆ ವೈರಿ ते भंगरा पादुकेरी पूर्व दिक्का तोंडकोर्नु ते भंगरा पादुक वेर तेगेल सान्निध्यदवरगेन दिलके रामन त्या होरगेनु थंय ताणे प्रतिष्ठ केल्ले सकुर्वन् भ्रातुरादर्शं नंदिग्रामे स्थितो वरे तपस्वी नियताहारो शाकमूल फलाशनः नरसिंह पुराण सांगता कशी अण्णा तेगेले रन्नांत जीवन करतास की हे गेड्डे गिणसू कंदमूल इत्यादी खावन तो जल्दी की तशीची कंदमूल फलाशन करून नियताहार जावन घेन नंदिग्रामांत वास कोर नाशिलो म्हूण अशी परमात्म रामू हें सक्कड जावन घेनु चित्रकूट सोण घेनु दंडकारण्य येतगे दंडकारण्य आयल तवळी थंय शरभंग म्हणून एकलो मुनी मेळटा कोण यो शरभंग मुनी म्हूण म्हळ्यार
वानप्रस्थाश्रमिक येतो म्हणल्यार मस्त मंतार जावन गेला की मंतार जावन देह सकट जर्जरीत जावन गेला. एक सकाळी संध्यावंदन करूया म्हळ्यार हात वैर ना काही आंग जर्जर सांगेल उत्तर ऐकाना काही आंग तितलं मंतार जावन गेला काही तो असल संदर्भाचेरी कसन कोरका करनी जाल्यार होडना म्हण म्हणताची आपणे कुडवाना हांवें कोरू नज्ज कोरू जायन जाल्यार रडना म्हण म्हणताची कसला देवा गोतस कुडवाना म्हण जलरीची शरभंग म्हणटा देवाल एक कार्य करनशी नुतपूर्ण जीवन करचकिंत आपणेन गेल्ल्यार येडना म्हणून गरुड पुराणांत एक उत्तर म्हणताच 5 जीवीले उदाहरण दिवन घेन कुरंग मातंग पतंग भृंग मीनाः हताः पंचभिरेव पंच एक प्रमाती स कथम न हन्यते यस्य हते पंचभिरेव पंच. 5 प्राणी कशी मरताची म्हण फस्टाची कुरंग एक जिंके असते पळयाची त्या जिंकेक पद्य ऐकूच म्हळ्यार मस्त खुशीके कितलं पद्य ऐकूच खुशी म्हण म्हळ्यार धांवता असेल तसल जिंके कोणे पद्य सांगतास म्हण म्हळ्यार रब्बून घेन दोळ धंपून घेन पद्य ऐकता रबके कान निटूकोर घेन अप्पळर वर तक सोय असनागे तशी बेटेगारांचा कडे एक उपाय केलके बेटे आडूचे गेलतना चल्लींचे आपण उडचके पद्य सांगचे तांगेला सुश्रावी कंठाक धांवता असेल जिंके रब्बून घेन पद्य ऐकत गे हानी तक कोण घेन हाण खंडीला वराक गोतना तशी ऐकूच तसल सुखाक कन्नाच्या सुखाक जिंके मरतके. तदनंतर हस्तीचे उदाहरण दिताच एक हस्तीक चर्म सुख मस्तके कशी म्हण म्हळ्यार कितले मदबरीत हस्ती जावं ताका मात एक पटी खरपिल्यार तागेले मद दिवन वतगे तसल त्या हस्ती एक पटी एक कांटी कांटी वाली आशिल की ते वाली वचून फाटी गश्टीत बसलं की हांव खरपितन श्या कसो लाय जाता सम ते खरपिता आसतना ते वाली त्या हस्तीक सुत्त घालून घेतली ताका गोतू ना की करपून सकट जाले आराम जाले वचा म्हण पळयतना वाली सुत्त घालून घेतला भायर वच्चे दत्ताना सोडून घेवचे जायन अशी हस्ती मोरून वतगे तशी चर्मा सुखाक मेल्ल की हस्ती. पतंग पतंग म्हळ्यार हांती म्हण घेन तूं आमी पळयतात एक चिमणी दिवली की अथवा पावसाड येयला तेन्ना लायटा की सकट हांती येताची एक चिमणी लायला म्हणले की फुडें पुरा त्या चिमणीक त्या हांती येताची कसे की पळोवचे चंदशी दिसता उज्जो ते उज्जे लग्गी येताची उज्जे लग्गी येयला तेन्ना उज्जे लागून ताजे रेक्कील आसता ಸ್ವಲ್ಪ दूर वचून थंयची नेल्यार घुंत ते शब्द कोर घेन ಸ್ವಲ್ಪ वेळ नंतर सुदारसून घेन घेनो दूर वच्ची नाही वापास उज्जे येवन घेन पूण घेन मरतगे पळोवचे चंद आसता म्हूण तशी पळोवचे तसले सुखाक दोळे सुखाक हांती मरतगे. पतंग भृंग भृंग म्हण म्हळ्यार दुंबी सकणा गोत्त आशिल्लें म्हणके एक कमला फूल आसतगे जोर परिमळत आसतगे ताजे मकरंद जेनु ते खावका म्हणून दुंबी त्या कमला फुल्ला भितर गेला तेन्ना सायंकाल जातके कमला फूल बंद भितर दुंबी ताजे उसीर बांदून घेन घेन दुंबी मोरून गेलके. मीना तशी जिब्बे रुचीक मेल्ल तसल दुंबी मीना सकणा गोत्त आशिल्लें म्हणके जळके गाळ घालताची तक्के कीड की कनेपुणी सिरकयताची ते खावचेक जळकी येता ते अशी खाल्ले म्हणले भितर तांडून घेन ते हागेल पडटा भितर हाण खावन जावन आसता तशी त्या समेत जिब्बे रुचीक जळकी मरतगे. तशी पळयाची एक एक इंद्रियाचे विकनेस आशिल्ले तसल प्राणी मरतगे. ऐकूच तसले आसेक जिंके मेल्ले चर्माच्या आशेक हस्ती मेल्लो पळोवच आशेक हांती मेल्ले जिब्बे रुचीक दुंबी आनी जळकी मेल्ले मनुष्याक 5 आश ಒಟ್ಟು वसके कशी निद्दोचे मोमो मोमो हंतोळ जावका काही मोवो हंतल्यार निद्दालो खाली निद्दालो याद्रा पळोवचे टीव्ही की मोबाईल की जावका काही खाली म्यूट कोन पळयतवे ना गट्टी वॉयस येवका की ऐकूच सूख पळोवचेक सूख दोळो तशी खाली पळयना खावचेक सायडाक असने जावका काही जिब्बे रुची पूर मनुष्याक ಒಟ್ಟು आशिल्ले तेन्ना एक एक आश आशिल्ले प्राणीन मरका जाल्यार 5 आशी ಒಟ್ಟು आशिल्ले तसले मनुष्यान कशी घोर जावन मरका ना तेन्ना ते मरण सकणाक आशिल्लेचे मरणा फुडें असल घोर मरण येवका जाल्यार कसन कोरका देवता कार्य कोरका की देवा लुडगास कोरका की शरभंगाल त्यांची थियरी आपणे कसने दायना अशी अशें बरो मात्र नुतवश्यकिंत आपणे देवा लुडगास कोरयत ना म्हणून तो देवता तागेले हत्ता जल तितले करता आशिल्ले की तो एक पेटी देवेंद्र इल्के तू तुगेले शरीर सोडी तुका हांव स्वर्ग आपोवन व्हरता म्हणटा हांव याना केदन दंडकारण्य राम एचकी तक्क पळोवन घेवन तागेले दुरू अग्नी प्रवेश करच्या हांवें त्या दिवसू त्या शरभंगा मुनी एदूर राम एत्तके रामाली दुरूची तो अग्नी प्रवेश करून घेनो रामू ताका वैकुंठ लोक दिता म्हणून सांगताच. अशी शरभंगाले उद्धार जाले अशी मुखार वतना विराध म्हणून एक राक्षस मेळटकी. रामोऽपि तत्र ददृशे धनदस्य शापात् गंधर्वमूर्वशिते मूर्वशिरथे रथ यातु धानीम. पुढे ऊर्वशी म्हणून एक अप्सरे आसा सकणागुदस एक तुम्बुरू म्हण एक गंधर्व शिल्के त्या तुम्बुरू गंधर्वान कसन केल्या म्हण एक परी उर्वशीक धांवडोन घेवन वचून घेनू
तिक धोरंगेन बलात्कार कोण सोडलो. उर्वशीन वचून कुबेराला कंप्लेंट केले, हाण म्हाका फोर्स केल्ले म्हूण. तर ना कसन रे राक्षसा म्हणके नडवळीक करता, अशी करचवे एक गंधर्व जावन तू राक्षस जावन वच म्हणून ताका शाप दिल की. त्या दिवस तुका विराध म्हणून राक्षस जावन घेन आशिल्लो. तशी तो ತುಂಬೂರು ಮುಂಚಿತಸಲ್ ರಾಕ್ಷಸು ವಿರಾಧ ದಾವನ್ಗೆ ನಶಿರೋ ತಾಣ ಈಶ್ವರಾಗ ತಪಸ್ಸು ಕೊರ್ನು ಶಿವವರಾದುಕೊನ್ ಅಪ್ಪಣೆನ್ ಅವಧಿ ಜಾವ್ ಕಾಮಣ್ಗೆ वर घेवन असतगे तो. तशी शिववरादुकोन अवधी जालो ब्रह्माक वर तपस्సు केलके. ब्रह्मान तक्के एक वर दिलके, तू कोणा कशी खक्कींत धरत पळय हत्तांत धरत पळय तन्नी तुका वशीकरण जावन वताची म्हूण. तशी त्या दिवसू राम सीतेनी लक्ष्मण येताना दूर दुखून विराध तगेले एक इटी आशिल्के शूल. त्या शूलांतू 8 जन सिंहाक खोंबोन घेन मान काणू आज 8 सिंहाक खावचे म्हणून धोर घेन तस्तगे. तर सीतेक पळयचे अप्रतिम सुंदरी. सीतेक धोर घेन हांव सीतेक हरडीक करून घेता, तुम 2 जाणां मान काडता म्हणून बॉ मारता उपचे शूर केलके. राम लक्ष्मण त्या विराधाक बाण मारचे शूर केलें तर ना ब्रह्मान वर दिलेले हत्तांत धोरण घेतलेली त्यांनी तुका वशीकरण दत्ताची म्हण. तशी तो विराध एक हत्तांत लक्ष्मणाक एक हत्ता रामा धोरण घेन उपचे शूर केलके. तांकां धोरण घेन उपत म्हणटाना रामन आनी लक्ष्मणान 2 जाणांन तागेले हात खांडून घालके. दोन्ही हात खंय हाता धरचे, हातू ना जाल्यार हात खांडिला तर विराध ताका पूर्वजन्मा स्मरण येतके आपण तुंबुरू गंधर्व जावन आशिल्लो. पुनः तू राक्षस जावन वच म्हूण कुबेराले म्हणाल तर म्हाका शाप प्रतिशाप दावत तशी म्हळ्यार म्हाका शाप निर्नाम दावत तशी कसनेपणी सांगाची. म्हळ्यार राम आनी लक्ष्मण तू घेवन घेवन तुगेलो राक्षस जन्म निवारण करताची म्हूण कुबेरान सांगून अशी हात खांडिला तर ना ब्रह्मा वरा दुखून अवधी नव्हतो. ब्रह्मान ताका मोर्चे नज्जे म्हणून घेवन एक वर दिला. तशी रावन त्या मान्य कोर न्हू ताका फोंड काडताच की. फोंड काणता जी भितर पूर्ण न्हू ताका नेलसम म्हळ्यार मत्तिगान सोडताच की. ब्रह्मा वर असं म्हणून ताका शस्त्रान मान काणाच की. अशी विराधाक पुरलाल तर ना तागेले ते देहत्याग जाता. पुनः तो तागेले फुडेच रूप कसन असेल तुंबुरू गंधर्व जावन घेनू तो पुनः तागेले गतीक वता म्हणून म्हणटाची. अशी मुखार सुनोत्ताना अगस्त्याल आश्रम मेळटके. अगस्त्याले दुखून शारंगधनुस घेतके राम. शारंगधनुस परशुरामान रामा दिला न्हू त्या दिवसू वापस खंय अगस्त्याला दुखून घेवचें. पयर काल सांगला म्हणकेची कण्व मुनीले एक हुत्ताच वैर दलाल तसल बिदिरान तीनी धनुस केललके ब्रह्मान विश्वकर्मा सांगून एक पिनाक एक शारंग एक गांधीव. ते शारंग धनुस्सू रचिका मुनीले येवन अशें रचिका मुनीन परशुरामा दिवचे तागेले नत्वाक. परशुरामान त्या रामाक दिवन अशें त्या दिवस अतुला म्हणचे तसल राक्षसा मान काडताना त्या रामान वरुणाक दिवन अशिके पळयाची उपयोग ना. वरुणान त्या इंद्रा दिवन अशिके. इंद्र राम अगस्त्याला दिवन अशके मुखार एक दिवस राम दंडकारण्यात त्या दिवस रामादी म्हूण. तशी दंडकारण्यांत अगस्त्य मेळटा. अगस्त्य त्या शारंगधनुस वापस आकरीतके रामाक. अशी राम त्या शारंगधनुस घेवन घेवन मुखार वतना हे रामायणाचे प्रधान कथानक शूर्पणख मेळटकी. शूर्पणख कोण? एकलो महर्षी आशिल के ऋषी तागेलें नांव विश्रवसू म्हणून. ते विश्रवसूक एकली बायल कैकसी म्हूण. ते कैकसीले पूत उच रावण. आनीक पूत आशिल के विश्रवसूक तागेलें नांव कुबेर. कुबेर आसना ते कुबेरान आपणेल अन्नाक सेव कोरका म्हणून 4 जाणांक दासींक पेटोवन अशके कामाचेंक. पुष्पोत्कटे मालिनी राके वाके म्हण तांगेले 4 जाणां नांव. हे 4 जाणांक आपणेल अन्ना सेव कोरका म्हूण पेटोवन आशिल्ले तर ना ते 4 जाणांलांतू विश्रवस मुनी चरडू जाल्गे. पुष्पोत्कटेलांतू कुंभकर्ण जाल्गे. मालिनीलांतू विभीषण जाल्गे. राकेलांतू 2 जाण एकले खरा म्हणचे तसलो आनी एकले शूर्पणखा म्हूण एकली चल्ली. वाकेंतू 4 जाण चरडू जाल्गे. त्रिशिरा दूषण विद्युज्जिह्वा म्हूण 3 चल्ले आनी अनुपालिका म्हणून एकली चल्ली. अशी शूर्पणखा ती विश्रवसूलांनी राकेल धुव. ते शूर्पणखेक एकलो बामण आशिल्लो विद्युज्जिह्वा म्हूण. विद्युन्मालिकी विद्युज्जिह्वा म्हणून एकलो आशिल्लो. ते तो रावणाले एक सैन्यांत सेनापती जावन आशिल्के. एक पंत रावणान कालकेयाल वयर युद्ध केलके पळयाची. कालकेया वयर युद्ध केलें तसल संदर्भाचेर कोण आमगेल टिमाचे कोण कालकेया टिमाचे म्हूण कळनाशी मेळमेळाले मान काडता गेलके रावण. मेळमेळाले मान काडताना शूर्पणखेल बामण विद्युज्जिह्वा वर मान काडके. तशी तागेले बाबाजीक ताणें मान काडलेगे. मस्त बेजार जाल्के शूर्पणखेक. हाजे नंतर रावण तपस्सा बसलो. सगळ्यांक गोत आशिल्लें म्हणके होमा कुंड कोरगेन तागेले भितर तागेले माती खांडून घाल ब्रह्मान हें दावका म्हणून घेवन पुनः तागेले माती ताकी ब्रह्मान जोडण कोरगेन ताका अवध्य वर इत्यादी सकट दिवन अशें
हे ताण तपस्सा बशील तेन्ना ते तपस रक्षण केल्ले खरदूषण आनी शूर्पणखेन. तशी तो शूर्पणखेक वर दितके रावण, तुगेल बामणा हांव मान कळाल न्हय, तूं कोणा जाय जाल्यार हॉर्डीक करूंगे, तुगेल बामणाक तूंची अन्वेषण करी, कोणाक एकले चूज करी, ताका हॉर्डीक करून दिवं तसल जबाबदारी मेगेले. तुगेल फाटी बलाक तूं बामणाक अन्वेषण करतारा तुगेलೊಟ್ಟು ಖರದೂಷಣ ವರ ಆಸ್ತಾಂಚಿ ತಂಗೆಲೊಟ್ಟು 14,000 14,000 ಜನ ರಾಕ್ಷಸ ಸೈನಿಕಾಂಕ ಹಾವು ಪೆಟ್ಟು ಒಂದಿತ್ತ ಚಾಂಗ ಜಲಲೇಕ ವರ್ ಪಳೆ ಹೊರಡಿಕ್ ಕೋರಂಗೆ ಮಣ ಸಂಗು ನಶೆ ती वरान्वेषण करताची दंडकारण्यायो नसतगे. तशी पंचवटी इंतू ती शूर्पणखेन इल्ल तेन्ना राम चंद दिसल काही, रामाक पळोवन मोहित जल्ली काही, रामाक हरडीक जावया म्हणके दिसलं काही. चंद हे राक्षस शरीर कोणे वप्पनाची म्हणून एक चंद एक चल्लेलं शरीर घालून रामाला गेली की रामाक कळली की हे शूर्पणखी विधवा विवाह केदना करूनच केदनाची म्हणून त्या काळांत एक नियम आशिल्लो ते हांव करूनच राय रावन घेन हांव करूनच. तशी रावन घेनो हिक एक अवमान कोरका, अवमान करचे किंवा पुढे हिक अपहास्य कोरका म्हण लेखल की रामान. राम म्हणत की तुका हांव योग्य जाल्यार बामण वय हांव, मात्र म्हाका ऑलरेडी एकली बायल आसा. तशी हांव तुका हरडीक जाल्यार संपूर्ण प्रीती तुगेल्या की दिवचे जायना, प्रीती डायवर्ट जाता. ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರೀತಿ ಸೀತೆಗೆ ಗೊತ್ತಾ, ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರೀತಿ ತುಕ್ಕ ಗೊತ್ತಾ, ಅಸಲ್ ಕರ್ಕರನಕ್ಕ ಮೇಗಲ್ ಭಾವಸ್ ಪಡ್ ಲಕ್ಷ್ಮಣ ತಕ್ಕೋಚನ್ ಹೊರಡಿ ಜತ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ ಲಕ್ಷ್ಮಣಲ್ಲ ಅವತ್ಕೆ ಮಕ್ ಹೊರಡಿಗೆ ಜತ್ವೆ लक्ष्मण म्हणके पळय तूं रावणाल भयणी काही मारयती तसल तो एक बलवत्तर जाल्यार रावणाल भयणी म्हळ्यार तूं खंयचे नमुने योग्यते जे आशिल्ले हरडीक करूंक येवका. हांवची एकलेलो दासू एकलेलो कामाच हांव रामाले म्हाका हरडीक करूंक येतले तुगेले योग्यते कसा जाताले. रामाक निमगे म्हळ्ळें की ही वापास रामाला येईल की रामान पुन्हा लक्ष्मणा पेटोवच की. काव्य ಅಂತ ಸಂಗತಾची एक शूर्पणखेला अवस्था कशी जाल्ल्या म्हण म्हळ्यार मध्य गंगा न्हंय आसा खंय, गंगा न्हंयचे हेकड बदींत फुल्ल तण जाल्ला खंय, हेकड बदींत फुल्ल तण जाल्ला खंय. ते गायी कश्टार गंगा नदी दांटून घेवन एक कडेन तण खावया म्हण घेवन गेले खंय. वचून घेवन घुवन पळयतना तेन्ना दडांत त्या कडेन दडांत तण चडस म्हण दिसलें खंय. हेकड सुकील वरी दिसलें खंय, तेकड दडा गेले खंय. तेकड दडा वचून गेल्यार हांगा तण सुकील वरी दिसलें खंय, तेकड ग्रीनरी दिसलें खंय, तेकड गेले खंय वापस. अशी जाली खंय तिगेली अवस्था. अशी सकड तांणी हेकडे तेकड खेळयतना अत्यंत क्रोधमत्त जावन घेन तिगेले ते सुंदरी रूप काण घेन पुनः राक्षसी रूप जावन घेन सीतेक खावका सकड हें कर जावचें सीते निमित्त. सीते ना जाल्यार राम म्हाका हरडीक करून घेत आशिल्लो म्हणून सीतेक खावचें आयलां तेन्ना लक्ष्मण तिगेले नांकनी हें कानो कातरून सोडच काय कसं लेका मुखार सोन आनी कोणाक अशी हरडीक जा म्हण बाद दिवचें ना झेणे कुरूपी जावनच का. तशी जावन घेन लक्ष्मणा निमित्त हें कार्य जावं म्हणून रामान लक्ष्मणा लागीं त्या शूर्पणखेक पेटोवन अशें त्या तिगेले एक नांकनी कान कत्तोर्च मात्रान तत्प्रेरितां सपति भीम फलान् प्रयातां स्वस्त्यात् खर त्रिशिरदूषण मुख्य बंधून खर दूषण 14,000 सकड जन राम विरुद्ध आयली प्रथम 14 जन पेटेल के खर दूषणान 14 जन रामान कपटी मानकान सोडले सकड 14,000 जन ಒಟ್ಟು ಐಲಿಂಚ್ಕೆ ರಾಮನ್ ಮಳ್ಗೆ ಪಳ ಲಕ್ಷ್ಮಣ ಸೀತೆ घेवन घेवन गुहे भितरोस हंग सकणा हांवची पळयता तन्नी कितले जन आसांची तितले रूप रामान 14,000 जन मस्त रूप घेतले के रामान एक एक सेड एक एक रूपार रबून घेवन 14,000 जन एकले ना मान काडले हे मान काडता एकले मानले के तेगेल नाव अकंपन म्हूण. हे अकंपनो रामाल युद्ध दत्त असताना दुड 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 लंके धावन आयला की लंके धावन येवन घेवन रावणाले म्हणत के रावणा राम म्हूण एकलास माराया ताण तुगेल भयणील नांकनी कान कत्तरसील तागेल तम्मा दुखून तक युद्धांत सोलसूचेक साध्य ना युद्धांत तू सोलसूचेक साध्य ना अप्रतिम रूप घेवन घेवन युद्ध करता असतो मात्र ताका सोलसूचेक एक वाट आस तागेल बायल सीत अप्रतिम सुंदरी ते तागेल बायलेक तूं आपोवन हाडी तोच येवन तुगेल पांया पडता म्हणत की तितले भितरी नांकनी कान कत्तरलेल शूर्पण केल के अण्णा हांव थंय गेल्लो कसले गुतस्वे म्हाका हरडीक जावका म्हण न्हय सीत चंदस सीते आपोवन हाडून तूं हरडीक कोरका म्हण गेल्ली हांव मात्र तितले भितर म्हाका कसलो अवस्थ कोण गेल्ला ना तुक्की एक सम बायल म्हळ्यार सीतेची कसनेपणी कोरगेन तिका आपोवन हाड तूं म्हूण म्हणत की अशी जलाल तरान रावणाक अत्यंत क्रोध कुपित रावन श्रुत्वा चुकार्यमवमृश्य जगामतीरे क्षेत्रं नदी नदपते श्रवणं धरित्र्या भूमीचे ऐकूच तसले पार्ट काही कंचे गोकर्ण त्या गोकर्णाक आयल के तो थंय मारीच्या पळयल के मारीच तपस करतसी मोनी म्हणके घाल घेन कसले तुगेले हांव अवस्था यो मेगेलोट्टू हांव या नाम कसले का 2 पटी हांव रामाले अवस्था पळयला रामाल बाणाच हांव रुची पळयला एक सुबाहूक मान काडला दोळ्यान पळयला मेगेल अम्मा मान काडला पळयला आनी म्हाका थंय दुखून मारला हांग येवन पडला हांव
तशी रामबाणाची गुर्त मक्कस अनेक कसाने म्हण म्हळ्यार एक पटी दंडकारण्य अंतू राम दंडकारण्य येत म्हण गोतना नावे मारीचाक तो राम हंगास अयोध्येन तसं सिद्धाश्रमान तसं म्हणले केलं दंडकारण्य अंतू एक मृगवेशारी मारीचानी आणि 2 जण राक्षस मनुष्यांक खत्तस्तांचके मुनी तपस करत असेल मुनीक दंडकारण्य आयलाल तसल रामान 2 बाण सोड 2 राक्षस मान कळके तिन्ही बाण सोडगेनु ते मारीचाक जस्ट लक्ष म्हणके केलके मान काणके कसले मुखार माया जिंकी जावन येऊ का म्हण रामा गोतस केताण तकाची तक लक्ष म्हणके केलके मारीच धावन गेलके 2 जण मान कळला हा वंतलो म्हण ताणले केले रामान वंचैल म्हणून तक गोतना तशी म्हणके अशी 2 पटी रामाल भई मक्कस 2 पटी मक्कळला राम कशी म्हणगेनु जानामि संस्पर्शमस्य शरस्य पूर्वम हे श्लोक मारीचान कशी सांगलाय म्हणगे मध्वाचार्य तात्पर्य निर्णय म्हणतात जानामि संस्पर म्हणून एक पटी रब्बायला कडे शमस्य संस्पर्श म्हणून सांगचे एक दायना के मारीचाक स्पर्श दला लुडगा असेत के बाण स्पर्श दलालो भई करत के संस्पर म्हणगे रबल के कडे शमस्य म्हणगे म्हणत के स्पर्श उपतापे म्हणून स्पर्श शब्दक उपताप म्हणून म्हळरी संकट म्हणगे अर्थ ಬೆಕ್ಕಿಗೆ ಚೆಲ್ಲಾಟ ಇಲಿಗೆ ಪ್ರಾಣ ಸಂಕಟ ಮಣಚೆ ತಶಿ ರಾಮಗೆ एक ಲೀಲಾ ಜಾಲ एक ಬಾಣ सोडची मळरे मात्र हकता संकटके हाव्याना म्हण मळलतरना रावण तगेल खडग कडतके चंद्रहास एत्तकिनातु रामाले दुरतो माया जिंकिदावणगेन भौंक रामुत त्या सीती मक जाय म्हणता जाय मळलतरना रामुत तुक धोरका म्हणगेन तुगेल मक्षी येता तू तक दूर आपनवरी हाव येऊन सीता अपहरण करता म्हणगेन सांगिलतरना हाव याना म्हणतके यांदला हाव मान करता ने गेल्ला राम का मान काढतोय आता तू येंदला हाव मान काढता म्हणगे कसं करचे कोणाला उत्तर ऐकूची तकाच त्या दिवस ताण सांगिले रकार दुखून खंचनी नाव प्रारंभरत मग त्या नाव जायना म्हणचे मारीचान तशी रावणाला हत्तान मोर्ची मोर्चेची रामाला हत्ता मोर्ची यायची रावणाला हत्ता मोर्चीकिंत रामाला हत्ता मोर येत आणि मारीचाक एक आश सिल्के कसने पण कोण घेन रामा एक पटी वंचन कोरका हावे म्हणून 2 पटी मक मारला ना रामाने 1 पटी मक रामाक वंचन कोरकाम तशी जाऊन मायामृगरावचे वप्पल घेतो ताण मायामृग रूप केतलके सप्राप्य हैममृगतां बहुचित्र रत्न सीता समीप उरुधा विचचार शीघ्रम सीते लग्गी सीतेलेदुरु चित्र विचित्र दावन असेल तसल बಣ್ಣ असेल तसल मायामृग भंगराच मृग दावन घेन भुंचे शूर केलके त्या पळून रामाक जल्दी किनी आश दलके दृष्ट्वा च मृगमद्भुतं लोभितः तेन रूपेण कितल चंद मृग सीते म्हणतके म्हणता कसं चंदस या मृगू मक त्या खेळचे का दावका खेळचे का तुमक जिवंत मेळणीवे तक मान काणता चर्म पुणी हाडांची मग त्या चर्मा वैर बसका म्हणा आशस जिवंत मेळल्यार हंग पसूया आम्ही वनवास दल नंतर आमगेल अंतपुर अंत दवरया आमगेल अंतपुर आस्का दलाल तसल त्या एक मृग तितलं सुंदर अस तका हाडाची म्हण म्हणता लक्ष्मण म्हणत की अणा नक्का हे मारी चल माया रूप यो आमक वंचन करू कायलालो नक्का ऐकना के राम सांगत के मेगेल बायले नाश पावला मारीच जालरी होडना मान करता तक कसलेक तो साधू जनाक सकड ತೊಂದರೆ दित्तल तसलो साधू जनाक ತೊಂದರೆ पुणी चुकत नव्हता मान कळलतरना हांव ताका मान काणो शुद्ध म्हणून त्या मारीचाक मान काडचे वचके मारीचाक बाण सोडल तशी बाण आयलल तरन कडेन दुखून मायरतके अनेक कडे दुखून दावचे शूर करतके तो अशी दलाल तरन रामान ब्रह्मास्त्र सोडगेन त्या मारीचाक मान कळके मारीच उब्बून अति ಎತ್ತರ ತನಕ ಉಬ್ಬುನ್ ಧಪ್ಪ ಪೊಣಗೆನು ಮರ್ತನ ರಾಮಾಲ ಧ್ವನಿ ಅನುಕರಣ ಕೋರ್ನು ಹಾ ಸೀತಾ हा लक्ष्मण म्हणगेन रामाल ध्वनी अनुकरण कोरंगेन मेलगे रामाल ध्वनी अनुकरण केलं मारीचल ध्वनी ऐकून सीत म्हणतके तुगे अण्णा कसं की जलकी म्हणून पळ वस हा अण्णा साधारण तश कसने दायना म्हणतके लक्ष्मण मक्क तुगेल इंटेन्शन कळले म्हणतके सीते कसने अण्ण मोरनोचो अण्ण मेल नंतर ಹೊನ್ನಿ खावदवरंगे उच म्हणणं तुगेल मत्तेन तू मक्क कळले भरतान तुका हक्का पेटयला भरतान तक राज्य दवकादला रामा मान काडकादला सीतेला हत्तान दायना लक्ष्मण पेटोनगेन रामा मान काडचे रन्नंतूची तदनंतर भरतान हज्वेरी आसना वैर बशी म्हणगेन लेखला तका नव तू वयलालो तदनंतर मक ಹೊರಡಿಕ್ कोरंगे उका नव म्हण अशी सकड तक मनांत दुःखची म्हणके ती उलयतके श्रुत्वैव लक्ष्मणमचूचुदुग्रवाक्यैः तसल त्या उग्रवाक्य सकड ऐकून लक्ष्मणाक कष्ट दावन अण्णान सांगिले गुहेंत तिक पळोवन घेन राब येऊ नका म्हण जल्दी किनीची एक लक्ष्मण रेखा म्हणगेन तांडून घेन ಹೊನ್ನಿ हे दांटून येऊ नका अण्णा कसं दला म्हण हांव पळोवन येता म्हणगेन लक्ष्मण मुखारसून वचके तशी मुखारसून गेला तसा लक्ष्मण खंय वचून पावलो तशीची सीतेक मुखार कसन जल्ले अपहार इत्यादी सकड काणी फल्ले दिवस पळोवया मस्त समय जल्ले म्हणून सांगताची आयची दिवस हे कार्यक्रमाचे 5 दिवस हे प्रवचन देवा कृष्णार्पण करूया श्री कृष्णार्पणमस्तु.
नाहं कर्ता हरिकर्ता त्वत्पूजा कर्म चाखिलं तथापि मत्कृता पूजा त्वत्प्रसादेन नान्यथा अच्युतानन्तगोविन्दनामोच्चारणभीषिताः नश्यन्ति सकलारोगाः सत्यं सत्यं वदाम्यहं। श्रीकृष्णार्पणमस्तु। सीतारामचन्द्रार्पणमस्तु।